नमस्कार, आपण पाहताय एसबीएन मराठी. मी आपल्यासोबत वैष्णवी भस्मे. एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर. हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत आयसीयू, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. INS विक्रांत निधीत घोटाळा, संजय राऊतांचा सोमय्यांवर देशद्रोहाचा आरोप. सातत्याने भ्रष्टाचाराचे आरोप करणारे किरीट सोमय्या अडचणीत सापडण्याची शक्यता. शरद पवारांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट. संजय राऊतांविरोधात कारवाईची गरज काय? राऊतांवर अन्याय झाल्याची पवारांची मोदींकडे तक्रार. मृत बाळ जन्माला आले आणि बालविवाहाचे बिंग फुटले. बालविवाह केल्याप्रकरणी पतीसह 5 जणांना अटक. आटपाडी पोलीस स्टेशनची कारवाई. संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी 15 एप्रिलपर्यंत कामावर रुजू व्हावं, हायकोर्टाचा अल्टिमेटम. तर कामावरून काढून न टाकण्याचं राज्य सरकारला आवाहन. कोल्हापूर उत्तरच्या नेत्यांना उत्तर सापडेना, मतदारांच्या भूमिकेमुळे संभ्रमावस्था. एसबीएन मराठीचे प्रतिनिधी सचिन चव्हाण यांचा स्पेशल रिपोर्ट. मिरज तालुक्यात वादळी पावसाचा धुमाकूळ. वाऱ्याने फर्निचर कारखान्याचे शेड उडून 25 लाखांचे नुकसान. घरांचे पत्रे उडून गेल्याने संसार पडले उघड्यावर. महाविकास आघाडी सरकारची दुटप्पी भूमिका. प्रवीण दरेकर यांना नोटीस तेव्हा सत्यमेव जयते आणि आपल्यावर वेळ आली असत्यमेव जयते. आमदार सुधीर मुनगंटीवार. नखं कापून शहीद होण्याचा काहींचा प्रयत्न. संजय राऊतांच्या आरोपांवर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. ईडी जिसकी मम्मी है वो सरकार निकम्मी है. काँग्रेस कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदेंनी दिला केंद्र सरकार विरुद्ध नारा. राज्यात एकीकडे उन्हाचा तडाखा तर दुसरीकडे अवकाळीने झोडपलं. शेतकऱ्यांच्या तोंडाचा घास हिरावला. हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत आयसीयू, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. सांगलीत आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पार पडल्या बॉडी बिल्डिंग शरीर सौष्ठव स्पर्धा पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. सांगलीचे भाजप आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या वाढदिवसानिमित्त तरुण भारत स्टेडियम येथे सांगली जिल्हा पश्चिम महाराष्ट्रातील पहिली राष्ट्रीय शरीर सौष्ठव स्पर्धा वेस्टर्न मिस्टर इंडियाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये प्रथमच महाराष्ट्र, गुजरात, छत्तीसगड, गोवा, मध्य प्रदेश, विदर्भ या राज्यातील नावाजलेल्या खेळाडूंनी सहभाग घेतला होता. यामध्ये गेस्ट पोजर सुप्रीती आचार मिस इंडिया 2022 व महेंद्र चव्हाण मिस्टर इंडिया 2022 यांनी उपस्थित राहून बेस्ट पोज देऊन सांगलीकरांची मने जिंकली. ही स्पर्धा पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. ब्युरो रिपोर्ट, एसबीएन मराठी. संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी 15 एप्रिलपर्यंत कामावर रुजू व्हावं, हायकोर्टाचा अल्टिमेटम. तर कामावरून काढून न टाकण्याचं राज्य सरकारला आवाहन. एसटी कामगारांना कामावरून काढू नका, सर्वांना पुन्हा सामावून घ्या. त्यांनी आंदोलन सुरू केलं तेव्हा परिस्थिती वेगळी होती. मात्र थेट कामावरून काढून टाकत त्यांच्या जगण्याचं साधन त्यांच्यापासून हिरावून घेऊ नका, अशी सूचना मुंबई उच्च न्यायालयानं एसटी महामंडळाला केली आहे. यावर उद्यापर्यंत भूमिका स्पष्ट करू असं आश्वासन महामंडळानं दिल्यामुळे गुरुवारी सकाळी 10 वाजता यावर पुन्हा सुनावणी घेण्याचं हायकोर्टानं निश्चित केलं आहे. मात्र संपकरी कामगारांनी तातडीनं कामावर रुजू व्हावं. तुमच्या समस्या सर्वांनी शांतपणे ऐकल्या. आम्ही कधीही तुमच्यावर कारवाईचे आदेश दिलेले नाहीत. त्यामुळे येत्या 15 एप्रिलपर्यंत सर्व कामगारांनी पुन्हा कामावर रुजू व्हावं, अशी सूचना हायकोर्टानं आंदोलन करणाऱ्या कामगारांना दिली आहे. बुधवारी सकाळी मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठापुढे यावर सुनावणी झाली. सुनावणीच्या सुरुवातीलाच मुख्य न्यायमूर्तींनी कामगारांची बाजू मांडणारे वकील डॉक्टर गुणरत्न सदावर्ते
यांना समजावून सांगितलं की तुमची विलिनीकरणाची मागणी अमान्य झाली आहे. महामंडळाबाबत राज्य सरकारची भूमिका स्पष्ट आहे. पुढील 4 वर्ष हे महामंडळ चालवलं जाईल. त्यानंतर आर्थिक निकषांच्या आधारावर राज्य सरकार या संदर्भात योग्य तो निर्णय घेईल. मात्र तुम्ही आता अधिक ताणून न धरता सर्वांनी तातडीनं कामावर रुजू व्हावं. कुणाचीही नोकरी हिरावून घेतली जाणार नाही याची काळजी घेतली जाईल, असा दिलासा दिला आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. INS विक्रांत निधीत घोटाळा, संजय राऊतांचा सोमय्यावर देशद्रोहाचा आरोप. सातत्याने भ्रष्टाचाराचे आरोप करणारे किरीट सोमय्या अडचणीत सापडण्याची शक्यता. शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांवर सातत्याने भ्रष्टाचाराचे आरोप करणारे भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. INS विक्रांत जहाज वाचवण्यासाठी जमा केलेले पैसे राज्यपाल कार्यालयात पोहोचलेच नसल्याचे समोर आले आहे. माहिती अधिकार कायद्यांतर्गत मागवण्यात आलेल्या माहितीतून ही बाब समोर आली असल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले. हा देशद्रोहीपणा असून त्याचा तपास केंद्रीय संस्थांनी करावा, असे आवाहनही राऊत यांनी केले. सोमय्या हे CA असल्यामुळे असा पैसा कसा पचवायचा याची त्यांना माहिती असल्याचेही राऊत यांनी म्हटले. या प्रकरणी महाराष्ट्र सरकारने कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली. संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांवर नव्याने आरोप करत INS विक्रांत फाईल्स उघड केली. संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत म्हटले की INS विक्रांत वाचवण्यासाठी जमा करण्यात आलेला निधी राज्यपालांकडे सुपूर्द करण्यात येणार असल्याचे सोमय्या यांनी म्हटले होते. RTI कार्यकर्ते वीरेंद्र उपाध्याय यांनी राज्यपाल कार्यालयाकडून याबाबत ही माहिती मागवली होती. मात्र राज्यपाल कार्यालयात असा कोणताही निधी मिळाला नसल्याची माहिती राज्यपाल कार्यालयाने दिली असल्याचे राऊत यांनी म्हटले. ही माहिती मागील महिन्यात आली असल्याचे राऊत यांनी सांगितले. INS विक्रांत भंगारात काढण्याविरोधात किरीट सोमय्या यांनी आंदोलन केले होते. INS विक्रांत वाचवण्यासाठी त्यांनी लोकांकडून निधी जमवला होता. मुंबईमध्ये अनेक ठिकाणी किरीट सोमय्या यांनी निधी गोळा करायला सुरुवात केली होती. या दरम्यान 57 ते 58 कोटी रुपयांचा निधी जमा करण्यात होता. सोमय्या यांच्यासह इतर भाजप नेते देखील सहभागी होते. मात्र या भ्रष्टाचाराच्या कटाचे प्रमुख सोमय्या होते, असा आरोप संजय राऊत यांनी केला. सोमय्या CA असल्यामुळे या पैशांचे काय करायचे हे त्यांना ठाऊक असल्याचेही राऊत यांनी म्हटले. अशा भेटीगाठी होत असतात. आम्ही अनेकांना भेटतो, आमच्याकडे अनेक लोक येतात. प्रत्येक भेटीमागे काही राजकारण असतं असं नाही ना. त्याच्यावरती आम्ही बोलावं असं काही नाही. पुढला प्रश्न. मला माहिती त्याविषयी फार बोलावं अशी काही स्थिती नाही आहे महाराष्ट्राच्या देशाच्या राजकारणामध्ये. बात गई झाली. हे बघा, मुंबई महानगरपालिका, ठाणे महानगरपालिका, नाशिक महानगरपालिका, संभाजीनगर महानगरपालिका, कल्याण डोंबिवली महानगरपालिका, याशिवाय इतर अनेक महानगरपालिका. या सगळ्या महानगरपालिका शिवसेना ताकदीनं लढेल आणि जिंकेल. आणि मुंबई महानगरपालिकेवरचा भगवा झेंडा कितीही असंतुष्ट आत्मे एकत्र आले, महाराष्ट्राविरुद्ध, मराठी माणसाविरुद्ध किती कट कारस्थानं केली, मुंबईविरुद्ध कारस्थानं केली, तरी त्या कारस्थानांच्या छाताडावर पाय रोवून आम्ही मुंबई महानगरपालिका जिंकू. ही काळ्या दगडावरची रेघ आहे. तुम्ही किती षडयंत्र रचा, काही फरक पडत नाही. चंद्रकांत दादा असं म्हटले की मतदारांना च्या मागे देखील ईडी लागू शकते. कोल्हापूर उत्तरची पोटनिवडणूक, कोल्हापूर उत्तरचीच कशाला, गोव्यामध्ये पणजी मतदारसंघ आणि साखळी मतदारसंघात आधी ईडी लावा तिकडल्या मतदारांच्या मागे. हे मी स्पेसिफिक सांगतो. इतरसुद्धा मतदारसंघ उत्तर प्रदेशमधले, अन्य राज्यातले मी सांगू शकतो. पश्चिम बंगालमध्ये जरी भारतीय जनता पक्षाचा पराभव झाला असला तरी काही मतदारसंघामध्ये ईडी लावणं गरजेचं आहे. चंद्रकांतदादा पाटलांनी फार चांगली सूचना केलेली आहे, बरं का. त्याच्यामुळे गोव्यातले हे जे 2 मतदारसंघ आहेत, पणजी मतदारसंघ जिथे उत्पल पर्रीकरांचा पराभव झाला, साखळी मतदारसंघ
जिथे प्रमोद सावंत जिंकले, आनंद आहे. या दोन्ही मतदारसंघातल्या मतदारांची आधी ईडी चौकशी जर लावली तर त्याचं आम्ही स्वागत करू. आणि चंद्रकांत दादांचे वक्तव्य फार इंटरेस्टिंग आहे. महाविकास आघाडी सरकारची दुटप्पी भूमिका. प्रवीण दरेकर यांना नोटीस तेव्हा सत्यमेव जयते आणि आपल्यावर वेळ आली की असत्यमेव जयते असा आरोप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केलाय. मुख्यमंत्र्यांना वाटतं गृहमंत्री सुडाच्या भावनेने वागत नाही, कारवाई करत नाही, गृहमंत्री अटक करत नाही म्हणून नाराज आहे. या राज्यामध्ये अनेक मंत्री असे आहेत ज्यांना वाटतं की ज्या वेगाने आम्हाला पैसे खायचे आहे त्या वेगाने पैसे खाता येत नाही. अधिकारी मंत्र्यांचं काम थांबवतात, मंत्री मुख्य सचिवांची तक्रार करतात. शिवसेनेच्या अनेक खासदारांनी आपले दुःख वेदना व्यक्त केले आहे. राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना काही नाराजी आहे, पण मला काही सोयरसूतक नाही. गडचिरोलीपासून गडहिंग्लजपर्यंत जनता नाराज आहे. कंगना राणावत बुलडोजर चालवून ऑफिस तोडायला निघाल्यावर तिने देखील मी कष्ट मेहनत करून ऑफिस बांधल्याचं सांगितलं होतं. आज संजय राऊत देखील तेच म्हणत आहे. दोघांमध्ये वैचारिक समानता आली हे एक मोठं यश मानलं पाहिजे. काही लोकांचा स्वभाव असा झाला आहे, स्वतःची चूक होते तेव्हा त्याच्या विरुद्धचे न्यायाधीश होता आणि स्वतःची चूक लपवतात. हा दुटप्पीपणा आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना CRPC 160 मध्ये नोटीस जाते. 138 कोटीच्या भारत देशामध्ये कॅबिनेट मंत्री नारायण राणे साहेबांना 505/24 नोटीस जाते. प्रवीण दरेकर यांना नोटीस तेव्हा सत्यमेव जयते आणि आपल्यावर वेळ आली असत्यमेव जयते. मनातल्या वेदना शब्दातून व्यक्त झाल्या आहेत आणि संपादक म्हणून महाराष्ट्राचे प्रश्न आता गौण झाले असून स्वतःचे प्रश्न मोठे झाले आहे. महाविकास आघाडीमध्ये एक तरी व्यक्ती समाधानी आहे का? मुख्यमंत्र्यांना वाटतं की गृहमंत्री सुडाच्या भावनेने वागत नाही, गृहमंत्री कारवाई करत नाही, गृहमंत्री अटक करत नाही म्हणून ते नाराज आहे. या राज्यामध्ये अनेक मंत्री असे आहेत की ज्यांना वाटतं की ज्या वेगाने आम्हाला पैसे खायचे आहे त्या वेगाने पैसे खाता येत नाही, आमच्या नसत्या कुठेतरी अटकतात, अधिकारी आमचं काम थांबवतात. आणि तुम्हालाही माहीत असेल की 4 मंत्री मुख्य सचिवाच्या विरुद्ध तक्रार करायला गेले होते. आमदार म्हणतात शिवसेनेचे की आम्हाला पैसे मिळत नाही. शिवसेनेच्या अनेक खासदारांनी आपलं दुःख वेदना व्यक्त केला. यामध्ये आढळराव पाटील असतील, श्री गीते असतील, खासदार बंडू जाधव असतील, आमचे मित्र आमदार तानाजी सावंत असतील. एक मोठी यादी आहे. तर राष्ट्रवादी काय, काँग्रेस काय आणि शिवसेना काय हे नाराज आहे. पण मला यांच्या नाराजीशी काही सोयरसूतक नाही. मला चिंता आहे. चांद्यापासून बांद्यापर्यंत, गडचिरोलीपासून गडहिंग्लजपर्यंत जनता नाराज आहे, आक्रोश आहे. परवा गडचिरोलीचा मोर्चा निघाला, हजारो लोक गरीब कष्टकरी ज्यांच्या चेहऱ्यावरून अशी गरिबी टपकते तो आक्रोश बघितला. यांची नाराजी असो नसो हे सेवाभावी वृत्तीने आले आहे. यांची नाराजीला कोणी आपल्या विदर्भाच्या भाषेत चाटत सुद्धा नाही. प्रश्न असा आहे, हे जे गोरगरीब कष्टकरी दीनदुर्बल शोषित पीडित अंध अपंग निराधार असहाय्य अनुसूचित जाती जमाती शेतकरी शेतमजूर नाराज आहे, ते महत्वाचं आहे. त्यांची नाराजी दूर झाली पाहिजे. यांची नाराजी या जन्मात नाही पुढच्याही जन्मात दूर झाली नाही तर काही बिघडत नाही. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, नागपूर. ईडीची स्थापना काँग्रेसच्या काळात आली. ईडी नियमानुसार कारवाई करतात. चुकीची कारवाई झाली असं राऊत यांना वाटत असेल तर न्यायालयात जावं असं आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. ज्याच्यावर कारवाई झाली तो हेच म्हणणार माझ्यावर चुकीच्या पद्धतीने कारवाई झाली. चुकीची कारवाई झाली असं राऊत यांना वाटत असेल तर न्यायालयात जावं. कारवाई झाली म्हणून मोदी आणि भाजपला दोषी धरणे योग्य नाही असं मत आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केलं. नाही, ज्या पद्धतीनं ईडी कारवाई करताय आणि ईडी हा जो नियम आहे आणि ईडीचे जे त्या ठिकाणी संपूर्ण कायद्याची जर रूपरेषा बघितली, कुणाची सरकार असो
ईडी ही ईडीच्या नियमाप्रमाणे कारवाई करतं आणि हा देशाचा कायदा काँग्रेस सरकारच्या काळात पारित झाला. त्यामध्ये काय काय कुठल्या कुठल्या नियमाने कारवाई केली पाहिजे हे सर्व अधोरेखित केलं आहे. त्यामुळे आता ज्याच्यावर कारवाई झाली तो तेच म्हणणारच आहे की माझ्यावर चुकीची कारवाई झाली, माझं असं नाही, माझं तसं नाही आहे. जर चुकीचं असेल तर न्यायालयात जा ना, न्यायालयातून तुम्हाला ते त्या ठिकाणी बोलता येतील ना न्यायालयातून. आणि त्यामुळे मला वाटतं आपल्यावर कारवाई झाली म्हणून मोदीजींना आणि बाकी लोकांना त्या ठिकाणी दोषी धरणे काही योग्य नाही. ठीक आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, नागपूर. लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि क्रिटिकल केअर सेंटरच्या सर्व अत्याधुनिक सुविधा आणि 24 तास अत्यावश्यक सेवा. प्रत्येक रुग्णास आश्वासक उपचार. इथं आहेत सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथलॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. डॉक्टर सचिन आणि नैनिशा सांगरुळकर यांचं लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, पेठ सांगली रोड, इस्लामपूर. फोन नंबर 0234 222 5775. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या मार्फत मोफत एंजिओप्लास्टी आणि बायपास. तुमच्यासाठी हृदय आणि हृदयासाठी काय पण इको आणि एंजिओग्राफी केवळ 2500 मध्ये. महाराष्ट्र कर्नाटकातील सर्व नागरिकांसाठी प्रत्येक महिन्याच्या अखेरचे 10 दिवस. डॉक्टर रविकांत पाटील आणि डॉक्टर तुषार धोपाडे यांचे सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील आणि आरोग्य कर्नाटका या योजनेअंतर्गत कर्नाटकातील पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांसाठी वरील सुविधांचा लाभ घेण्यास आवश्यक कागदपत्र: आधार कार्ड, मतदान कार्ड आणि रेशन कार्ड. नाव नोंदणी आवश्यक. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0233 22 12 728 आणि माहितीसाठी मोबाईल नंबर 84 591 46 063 93 730 08 973. आमचा पत्ता सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, चंदनवाडी, सांगली मिरज रोड, SMK कॉर्पोरेशन, मिरज. HP बुरके ज्वेलर्स का डिस्काउंट शुरू हो गया. बिल्वर पटली नेकलेस का वादा तुमने है किया. नहीं तो रुठ जाओगी. नहीं नहीं माइक चल जाओगी. नहीं नहीं तो जाओ जाके ऑफर क्या है देखो जी जरा. क्या लेके आई बता दो ये सजना. 20% डिस्काउंट में ये लाया हूँ मैं कंगना. रानी हार दिलाओगे. हाँ जी हाँ जी हाँ. शाही हार दिलाओगे. हाँ जी हाँ. नेकलेस भी मुफ्त है लेके आए तो जरा. चला HP भुरके ज्वेलर्स मध्ये चला. कोणत्याही 1 आणि 2 ग्रॅमच्या दागिन्यावर नेकलेस फ्री किंवा 20% भव्य सूट. नवरात्री, दसरा आणि दिवाळी निमित्त नवरंगी नवरात्रोत्सव आणि दीपोत्सव 2021 या निमित्तानं दणदणीत ऑफर. बिल्वर, पाटली, नेकलेस, मंगळसूत्र, राणीहार, लॉंग हार, तासमण्यांची माळ, तसंच शाही हार, अमेरिकन डायमंड सेट्स, अँटिक सेट, कंगन, मोहनमाळ, अष्टपैलू मणिमाळ, नवग्रहांचे अस्सल खडेही उपलब्ध. चोख सोन्या चांदीचे हॉलमार्किंग दागिने सुद्धा उपलब्ध. मेसर्स HP भुरके गोल्डस्मिथ अँड ज्वेलर्स, शनिवार पेठ, सराफकट्टा, मिरज. मोबाईल 98 900 47 696. राजू शेट्टींच्या निर्णयाचे देवेंद्र फडणवीसांनी केले स्वागत. महाविकास आघाडी सोबत जाण्याचा शेट्टींचा निर्णय चुकीचा होता. राजू शेट्टींनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा घेतलेला निर्णय योग्य आहे. त्यांच्या या निर्णयाचे स्वागत असल्याचे वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले. राजू शेट्टींचा महाविकास आघाडी सोबत जाण्याचा निर्णय चुकीचा होता, कारण राजू शेट्टी यांचे संपूर्ण राजकारण हे सत्तेच्या विरोधात लढण्याचे असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
राज्य सरकारसोबत शेट्टी गेल्यामुळे त्यांच्या प्रतिमेवर प्रश्न निर्माण झाला असल्याचे फडणवीस यावेळी म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकारणाला शेट्टी यांनी विरोध केल्यामुळे लोक त्यांचे मागे गेले होते असेही फडणवीस म्हणाले. मात्र शेट्टी त्यांच्याच सोबत गेले म्हणून त्यांच्या प्रतिमेवर प्रश्न निर्माण झाल्याचे ते म्हणाले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोबत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसने संपवण्याचा प्रयत्न केल्याचे फडणवीस म्हणाले. पण आता राजू शेट्टी यांनी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत असल्याचं त्यांनी सांगितलं. राजू शेट्टी थर्ड फ्रंट उभा करतील किंवा फोर्थ फ्रंट उभा करतील किंवा आमच्या विरोधात बोलतील, पण त्यांना सोबत घेऊन महाविकास आघाडीने संपवण्याचा प्रयत्न केला होता असंही ते म्हणाले. मात्र आता राजू शेट्टींच्या सर्व लक्षात आले आहे. मला असं वाटतं की महाविकास आघाडीसोबत जाण्याचा त्यांचा निर्णय चुकीचा होता. राजू शेट्टी यांचं संपूर्ण राजकारण जे आहे ते सत्तेच्या विरोधात लढण्यामध्ये होतं आणि विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस सन्मान्य श्री शरद पवारजी यांचं जे राजकारण आहे त्या राजकारणाला विरोध केला म्हणून राजू शेट्टींच्या पाठीमागे लोक आले आणि त्यांच्यासोबत राजू शेट्टी गेल्यामुळे राजू शेट्टींच्या प्रतिमेवरही परिणाम झाला, विश्वासार्हतेवरही परिणाम झाला आणि मला असं वाटतं की हा त्यांनी घेतलेला निर्णय योग्य निर्णय आहे. ठीक आहे, ते थर्ड फ्रंट करतील, फोर्थ फ्रंट करतील, आमच्या विरुद्ध बोलतील, जे काय करायचं असेल ते करतील, पण मला असं वाटतं की ज्या प्रकारे त्यांना सोबत घेऊन संपवण्याचा प्रयत्न हा महाविकास आघाडी आणि विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसने केला होता, आता ते त्यांच्या लक्षात आलेलं दिसत आहे आणि त्यामुळे ते बाहेर पडलेले आहेत. आमच्या त्यांना शुभेच्छा. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. मिरज तालुक्यात वादळी पावसाचा धुमाकूळ, वाऱ्याने फर्निचर कारखान्यांचे शेड उडून 25 लाखांचे नुकसान, घरांचे पत्रे उडून गेल्याने संसार उघड्यावर पडले. मिरज तालुक्यात पडलेल्या वादळी पावसाने धुमाकूळ घातला. सोसाट्याचा वारा आणि वीज कडाडून जोरदार पाऊस सुरू झाला होता. वादळी पावसाने मिरज शहर भाग, वड्डी, मालगाव परिसरात सुमारे 20 ते 30 घरांची पडझड झाली असून अनेक घरांचे पत्रे उडून गेल्याने संसार उघड्यावर पडले आहेत. बेडग रोड कत्तलखाना शेजारी नव्याने सुरू केलेला फर्निचर कारखाना वादळाने उद्ध्वस्त झालाय. मोहम्मद रफिक सिद्दीकी यांनी प्लॉट नंबर 130 कत्तलखान्याजवळ नवल रफिक वुडन फर्निचर कारखाना पत्र्याचे शेड मारून उभा केला होता. वादळी वाऱ्याने कारखान्याचे पत्रे अँगल मुळातून उडून गेल्याने सुमारे 25 लाख रुपयांचं लघु उद्योगाचं नुकसान झालं आहे. वाऱ्याचा वेग इतका होता की पूर्ण शेडचे पत्रे सुमारे 200 फूट लांब शेतात पडले आहेत. आज या नुकसानीची पाहणी करण्यासाठी वडी गावचे सरपंच करीम खान, वजीर निसार पटेल, तलाठी मॅडम कल्लाप्पा नाईक, मारुती अण्णा नाईक, पोपट शिंगाणा, गणेश पुणेकर, कृष्णा शिंगाणा, मंगेश शिंगाणा, योगेश शिंगणगा इतर नागरिक उपस्थित होते. शासनाने त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे. हिराबाग झोपडपट्टी येथील संभाजी ज्ञानू पवार, हरिबा बाळूसाठे यांच्या घराचे पत्रे उडून भिंत पडली आहे. मालगाव येथील सुमारे 10 ते 12 घरांचे पत्रे उडून गेले असून झाडे मुळासकट उखडून पडली आहेत. वादळी पावसाने लोकांचे अतोनात नुकसान झाले आहे. मालगाव उपसरपंच तुषार खांडेकर यांनी भेट देऊन तात्काळ पंचनामे करून मदत घ्यावी अशी मागणी केली आहे. मोहम्मद रफीक सिद्दीकी, मैं यहाँ पर वड्डी कत्लखाने के बाजू में सोफे का फर्नीचर का काम करने के लिए शेड मारा था, जो कल हवा आई, उस हवा में पूरा उड़ गया. नुकसान मेरा 20 से 22 लाख रुपए तक का नुकसान हो गया. इस मतलब ये 90,000 रुपये बनाई और बाकी पत्थरा, पाइप और सीमेंट, ईंट ये सब कुछ था, स्क्रू मेरे माल बोलो. और सोफे जो पहले के थे बने हुए वो भी मेरे टूट गए, 3 लाख रुपए के. रफिक शिंदे यांचे इथं फर्निचरचा कारखाना होता. काल सोसायटीचा वारा सुटल्यामुळं त्यांची पत्र्या जवळजवळ 22 लाखाचं मटेरियल 200 मीटरवर गेलेलं आहे आणि त्यांचे पूर्ण म्हणजे इतकं आर्थिक नुकसान झाले की 25 ते 30 लाखाचं नुकसान झालेलं आहे. आणि आत्ता चालू करून म्हणजे 15 दिवस झालेले होते आणि ग्रामपंचायतीचे प्रोसेसिंग म्हणजे नोंद घालायचं वगैरे त्यांचं चालू होतं. त्याच्याच
उद्या परवा दिवशी त्यांना NOC मिळणार होती, तेवढ्यात हे असं सोसायटीच्या वाऱ्यामुळे हे नुकसान झालेलं आहे. त्यामुळं त्यांना काहीतरी आर्थिक मदत मिळावी शासनातर्फे ही पूर्ण आता सरपंच साहेब वगैरे सदस्य सगळे येऊन बघून गेले. त्यांनी पण ग्वाही दिली की बाबा काहीतरी करून आपण पुढचं प्रोसेशन करूया. तलाठी मॅडम आता ढवळीला आहेत, त्यांनी आता 1-2 वाजेपर्यंत येतो म्हणून सांगितलेलं आहे. आले पंचनामा होणार आहे. आले तलाठी मॅडम व कोतवाल आलेले आहे. आज मालगावमध्ये अवकाळी पाऊस झाला. ज्या अवकाळी पावसामुळे मालगाव परिसरातील काही ठिकाणच्या घराचे पत्रे उडून गेलेले आहेत. तसेच अभ्यास करणारे मुलांची दप्तरे भिजलेली आहेत. घराघरामध्ये पाणी साठलेलं आहे. अशा बरेच ठिकाणी मालगावमध्ये काही ठिकाणी तर घराचं नेस्तनाबूत झालेलं आहे. आज आपण इथं लक्ष्मीनगरच्या कोडलकर वस्ती कोंडेकर वस्ती या ठिकाणी आपण आहे. या ठिकाणी आता तुम्ही बघितलं तर हे पाण्यामध्ये घरामध्ये पाणी साठलेलं आहे. तसेच इथं मुलांचे दप्तरा वगैरे आहेत ते देखील भिजलेले आहेत. तसेच वरती बघितलं तर घराची पत्रे पूर्ण निघून गेलेली आहेत. शासनाला माझी कळकळीची विनंती आहे की याचा ताबडतोब आपल्या तहसीलदारांच्या मार्फत तसंच मंडलाधिकाऱ्यांच्या मार्फत याचा पंचनामा लवकरात लवकर करावा आणि अशा लोकांना ज्यांचे घरं नेस्तनाबूत झालेले आहेत यांना लवकरात लवकर घरकुले मंजूर करून द्यावेत आणि त्यांना राहण्याची सोय करून देण्यात यावी अशी मी सर्व गावकऱ्यांच्या वतीनं आणि उपसरपंच या नात्यानं मी शासनाला विनंती करतो. जर का याचे पंचनामे लवकरात लवकर नाही झाले तर आम्ही सर्वजण मिळून शासनाच्या विरोधामध्ये आम्ही तीव्र आंदोलन करू आणि लवकरात लवकर यांना न्याय देण्याचा प्रयत्न करू. माझी शासनाला विनंती आहे, आमच्या मिरजच्या तहसीलदारांना विनंती आहे, गट विकास अधिकाऱ्यांना विनंती आहे की यांचं लवकरात लवकर पंचनामा करून लवकरात लवकर यांची घरं बांधकाम करून द्यावीत एवढी मी विनंती करतो. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी. सांगली मिरज हायवे शेजारील मेघजी भाईवाडीमध्ये वादळी वारा व पावसामुळे घराचे पत्रे उडून गेले. आर्थिक नुकसान, सुदैवाने जीवितहानी झाली नाही. कुपवाडमधील वार्ड क्रमांक 2 मधील मेघजीभाई वाडी या भागात आज दुपारी आलेल्या अचानक वादळी वारा व पावसामुळे अशोक कांबळे यांच्या घराची पत्रे उडून मोठा आर्थिक नुकसान झालं आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पत्रे उडून शेजारी 2 जणांच्या घरावर पडल्यामुळे त्यांच्याही घरांचे नुकसान मोठे झाले असून अशोक कांबळे हे अत्यंत गरीब असून त्यांनी प्रशासनाकडून मदत मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. भरपूर नुकसान झालेलं आहे. जीवानी कुणाची काही झालेली नाही आहे आणि हालाकीच्या ह्याच्यामध्ये आम्ही घर बांधलेलं होतं. त्याचं सगळी मोठी नुकसान झालेली आहे आमची. यातून काहीतरी मदत करण्यासाठी आपल्याला हात पुढं करतो आम्ही तुमच्यासाठी. काहीतरी मदत करा आम्हाला, हीच अपेक्षा आहे आमची तुमच्याकडे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी. शरद पवार यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट. संजय राऊतांविरोधात कारवाईची गरज काय? राऊतांवर अन्याय झाल्याची पवारांची मोदींकडे तक्रार. पंतप्रधान मोदी आणि शरद पवार यांच्या भेटीत काय चर्चा झाली हा प्रश्न भेट झाल्यापासून काही तासांपासून संपूर्ण देशाला पडला होता. महाराष्ट्रातही यावर जोरदार प्रतिक्रिया उमटत होत्या. राज्यातल्या ईडीच्या कारवाईबाबतही ही भेट असू शकते असे भाजप नेते सांगत होते. तर ही भेट 12 आमदारांच्या नियुक्तीबाबत असू शकते असे अजित पवारांपासून सर्व महाविकास आघाडीचे नेते सांगत होते. मात्र या भेटीत काय झालं याचा सस्पेन्स सध्या संपला आहे. या भेटीत 3 मुद्द्यावर चर्चा झाली आहे. यात राज्यातली ईडीच्या कारवाईबाबत चर्चा झाली. संजय राऊत यांच्यावर कारवाई झाली त्याबाबत मोदींशी चर्चा केली असल्याचे शरद पवारांनी सांगितले आहे. मागच्या 2-2.5 वर्षांपासून महाराष्ट्रात 12 आमदारांच्या नियुक्तीचा मुद्दा रखडला आहे. त्याबाबत पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा केली. राज्यपालांकडून अडवणूक होत असल्याचे पवारांनी मोदींना सांगितले. संजय राऊतांवर कारवाईची गरज काय होती असा सवाल करत पवारांनी मोदींकडे राऊतांवर ईडीने केलेल्या कारवाईची तक्रार केली आहे. संजय राऊत यांना ईडी कारवाई ते राज्यसभा सदस्य आहेत आणि ते एक पत्रकार आहेत. याबाबत मी मोदींना कल्पना दिली आहे. या 2 विषयांवर मोदी नक्की विचार करतील आणि ते निर्णय घेतील अशी अपेक्षा आहे असं पवार म्हणाले. तसेच केंद्रीय तपास यंत्रणा जबाबदार आहे. राऊतांवर अन्याय झालाय ही कल्पना मोदींना दिली आहे असेही त्यांनी सांगितले.
इशू की इस मीटिंग के बाद वो एक्टिव हो जाएगी? हमने उसके कारण ये दोनों इशू हमने उसके कारण सर डाला, उनकी रिएक्शन हमें होती नहीं। मैं इतना ही सोचता हूँ कि इसे सीरियसली वो सोचेंगे और कुछ न कुछ कदम उठाएंगे। Sir, it is not only Mr. Sanjay Raut, even your own party man, Mr. Nawab Malik is inside. You raise that issue, or is it a created pattern only? Only Mr. Sanjay Raut. That issue I have not raised. Sir, do you also There are Nawab Malik is not only one. There are many. But that we will discuss in Bombay, we will discuss with government, we will collect the latest information, and then we will decide what to do. So do you also feel that there is a misuse of central agencies as everyone is saying in Maharashtra, all the Mahavikas Aghadi? नहीं, सीधी बात है, एक ही केस देखिए ना, संजय राउत के खिलाफ एक्शन लेने की आवश्यकता क्या थी? क्या प्रोवोकेशन क्या था? Just because he is looking some sentence, because sometimes he right, sometimes he criticize. संजय राउत के ऊपर जो कार्रवाई हुई है, आपको लगता है केंद्र को जवाबदार जिम्मेदार है सर इसको? आपको ऐसा लगता है कि महाराष्ट्र सेंट्रल एजेंसी ने ये कदम उठाया, ये एक्शन सेंट्रल एजेंसी के, और जब सेंट्रल एजेंसी इस तरह से कदम उठाती है, एक्शन लेती है, तो इनकी जिम्मेदारी उन्हें लेनी पड़ेगी। लेकिन किरीट सोमैया जैसे लीडर जो है वो दिल्ली में आते ही रहते हैं। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी। माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना आणखी एक झटका, सीबीआयने आर्थर रोड तुरुंगातून घेतले ताब्यात। भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली आर्थर रोड तुरुंगात असलेल्या माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना आणखी एक झटका बसलाय। सीबीआयने देशमुखांना आर्थर रोड जेलमधून 100 कोटी वसुली प्रकरणी ताब्यात घेतले आहे। देशमुखांना विशेष सीबीआय कोर्टात हजर करून कस्टडीची मागणी करण्यात येणार आहे। सीबीआयने निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेलाही तळोजा तुरुंगातून ताब्यात घेतले आहे। तसेच अनिल देशमुखांचे पीए कुंदन शिंदे आणि पीएस सचिव पालांडे यांनाही ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे। अनिल देशमुख यांना याआधीच सीबीआय ताब्यात घेणार होते, मात्र 2 एप्रिल रोजी अनिल देशमुखांची तब्येत बिघडली। त्यानंतर त्यांना खांद्याच्या सर्जरीसाठी जे रुग्णालयात दाखल करण्यात आले। सर्जरीनंतर मंगळवारी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देऊन आर्थर रोड तुरुंगात आणण्यात आले। त्यानंतर बुधवारी त्यांना सीबीआयने ताब्यात घेतले। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी। लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि क्रिटिकल केअर सेंटरच्या सर्व अत्याधुनिक सुविधा आणि 24 तास अत्यावश्यक सेवा, प्रत्येक रुग्णास आश्वासक उपचार। इथं आहेत सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा। डॉक्टर सचिन आणि नैनिशा सांगरुळकर यांचं लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, पेठ सांगली रोड, इस्लामपूर। फोन नंबर 0234 222 5755। सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या मार्फत मोफत एंजिओप्लास्टी आणि बायपास, तुमच्यासाठी हृदय आणि हृदयासाठी काय पण इको आणि एंजिओग्राफी केवळ 2500 मध्ये। महाराष्ट्र कर्नाटकातील सर्व नागरिकांसाठी प्रत्येक महिन्याच्या अखेरचे 10 दिवस। डॉक्टर रविकांत पाटील आणि डॉक्टर तुषार धोपाडे यांचे सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील आणि आरोग्य कर्नाटका या योजनेअंतर्गत कर्नाटकातील पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांसाठी वरील सुविधांचा लाभ घेण्यास आवश्यक कागदपत्र, आधार कार्ड, मतदान कार्ड आणि रेशन कार्ड, नाव नोंदणी आवश्यक। अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0233 22 12 728 आणि माहितीसाठी मोबाईल नंबर 84 591 46 063 93 730 08 973। आमचा पत्ता सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, चंदनवाडी, सांगली मिरज रोड, SMK कॉर्पोरेशन, मिरज।
HP भुरके ज्वेलर्स का डिस्काउंट शुरू हो गया। बिल्वर पटली नेकलेस का वादा तुमने है किया, नहीं तो रुठ जाओगी। नहीं नहीं माइक चल जाओगी। नहीं नहीं तो जाओ जाके ऑफर क्या है देखो जी जरा, क्या लेके आई बता दो ये सजना। 20% डिस्काउंट में ये लाया हूँ मैं कंगना। रानी हार दिलाओगे। हाँ जी हाँ जी हाँ। शाही हार दिलाओगे। हाँ जी हाँ जी हाँ, नेकलेस भी मुफ्त है लेके आए तो जरा। चला HP भुरके ज्वेलर्स मध्ये चला. कोणत्याही 1 आणि 2 ग्रॅमच्या दागिन्यावर नेकलेस फ्री किंवा 20% भव्य सूट. नवरात्री, दसरा आणि दिवाळी निमित्त नवरंगी नवरात्रोत्सव आणि दीपोत्सव 2021 या निमित्तानं दणदणीत ऑफर. बिल्वर, पाटली, नेकलेस, मंगळसूत्र, राणीहार, लॉंग हार, तासमण्यांची माळ, तसंच शाही हार, अमेरिकन डायमंड सेट्स, अँटिक सेट, कंगन, मोहनमाळ, अष्टपैलू मणिमाळ, नवग्रहांचे अस्सल खडेही उपलब्ध. चोख सोन्या चांदीचे हॉलमार्किंग दागिने सुद्धा उपलब्ध. मेसर्स HP भुरके गोल्डस्मिथ अँड ज्वेलर्स, शनिवार पेठ, सराफकट्टा, मिरज. मोबाईल 98 900 47 696. मालगाव येथे गारपिटीने पेरूची बाग उद्ध्वस्त, द्राक्ष बागांचे नुकसान, पॉलीग्रीन हाऊसचे छत उडून गेले, शेतकरी हवालदिल. पंचनामे करून शासन तुटपुंजा मदतीने काय होणार, संतप्त शेतकऱ्यांचा सवाल. कोरोना महामारीने गेले 2 वर्षे शेतकरी तोट्यात आलाय. पिकाला योग्य दाम मिळाला नाही, मार्केट उपलब्ध झाले नाही, उभे पीक शेतात सडून गेले. आता कोरोना आटोक्यात आल्यानंतर कुठेतरी शेतकरी सावरला होता, तोपर्यंत वादळी पावसाच्या गारपिटीने शेतकऱ्यांचा घात केला. सोसाट्याचा वारा आणि गारपिटीने बागेतील फळे, झाडांची पाने झडून गेली आहेत. परत बागेला फळ लागेल की नाही, त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. पॉलीग्रीन हाऊसचे छत उडून गेल्याने लाखोंचे नुकसान झाले आहे. मालेगाव मध्ये या गारपिटीचा सर्वात मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. नेमिनाथ भंडे यांच्या हातातोंडाशी आलेले पेरूची बाग गारपिटीने उद्ध्वस्त झाली आहे. बागेत पेरूच्या आणि पानांचा सडा पडला आहे. सुमारे 5 ते 7 लाखाचे नुकसान झाले आहे. महावीर भंडारे यांच्या जरबेरा पॉलीग्रीन हाऊसचे छत उडून गेल्याने लाखोंचे नुकसान झाले आहे. संजय खोलखुंबे यांच्या नवीन लागलेल्या द्राक्ष बागेचे गारपिटीने नुकसान झाले आहे. गारांचा मारा लागल्याने पाने गळून पडली आहेत. उपसरपंच तुषार खांडेकर यांना मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ शेतकऱ्यांची भेट घेऊन महसूल विभागाला माहिती दिली. तात्काळ पंचनामे करून भरीव मदत शासनाने द्यावी अशी मागणी केली आहे. मी मालगावचा रहिवासी असून संजय खुलकुंबे नाव माझं, आणि मालगावमध्ये द्राक्षबागेचं उत्पादन घेतलं जातं. द्राक्षबागेचं उत्पादन एवढ्या मोठ्या प्रमाणात की गाव सगळं द्राक्षबागेवरच जगलेलं आहे. गावातलं सगळं मजूर वर्ग देखील द्राक्षबागेवर आहे, आणि लावणीच्या बागा सर्वसाधारण एक 15 ते 16 हेक्टरवरती आहे. आणि त्या लावणीच्या बागेचं अवकाळी पावसामुळे गारपीट इतकं जोरदार झालं की त्या बागेचं 100% नुकसान झालेलं आहे. आणि इतकं नुकसान झालेलं आहे की पुढच्या वर्षी त्याला माल लागेल की नाही याची गॅरंटी नाही आहे. ऊस पट्ट्यावाल्यानं जितकं जेवढं दिलं तेवढंच आता आमच्याकडे बघणार आहे, आणि देतील की नाही याची गॅरंटी नाही. आणि शेतकरी हवालदिल झालेला आहे, आणि आम्ही देखील आता काय करायचं या विचारात सुन्न झालेलं आहे. हां, माझं नाव नेमिनाथ भंडे. मालगावमध्ये 1 एकर पेरूची बाग चालू आहे. सध्या माझा माल आता आलेला असताना काल संध्याकाळी झालेला अचानक गारपिटीमुळे प्रचंड असं नुकसान झालेलं आहे. तर हे पेरूच्या झाडाची पानं पूर्णपणे चाळण झालेली आहेत. हे पेरू पण सगळ्या नुकसानीचा विषय आहे. किती नुकसान झालं, काय नुकसान? कमीत कमी 4-5 लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे माझं. आता सगळं पूर्णपणे प्लॉट उद्ध्वस्त झालेला आहे. तरी प्लॉटमध्ये एक पेरू खायच्या लेवलचा पेरू राहिलेला नाही आहे. तरी सरकारनं आमच्याकडे जर लक्ष द्यावे. पेरूच काय परिस्थिती? पेरूची परिस्थिती म्हणजे पेरू आता प्लॉटवर बघायसाठी काय एक पण पेरू राहिलेला नाही आहे. बागेला सध्या आता काय काढूनच टाकायची वेळ आहे. बागेला काय परत माल लागणार नाही. गारपीटचं जास्त मार बसल्यामुळं झाडाचं पण तुटातुटी झालेलं आहे. मुळी सकट उपसून पडलेलं आहे झाडं पण. वारा भरपूर असल्यामुळं हे काय आता परत शक्यतो काय नवीनच करायला पाहिजे झालं तर. नमस्कार, मी मालगावचा उपसरपंच तुषार खांडेकर.
काल जे संध्याकाळी 6 नंतर अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली, त्या गारपीटनंतर आम्ही 8 नंतर जो लोकांचे फोन आलेत की बाबा घर पडझड झालेले आहेत, घराचे पत्रे उडालेले आहेत, अशा ठिकाणी आम्ही रात्री गेलो. त्या ठिकाणी गेल्यानंतर तहसीलदारांना फोन केला, तसेच मंडलाधिकाऱ्यांना फोन केला. त्यांना सांगितलं की अशा गारपीटमुळं बरेच लोकांची पडझड झालेली आहेत, पत्रे उडून गेलेले आहेत, त्यांचे तात्काळ पंचनामे आपल्या स्तरावरती करून घेण्यात यावेत. गारपीटमुळे आणि पावसामुळे आणि वादळी वाऱ्यामुळे पूर्णपणे फाटून गेलेलं आहे. त्यांचं देखील 7 ते 8 लाख रुपये इतकं नुकसान झालेलं आहे. बरंच मालगाव क्षेत्रामध्ये द्राक्ष पीक असेल, फुलशेती असेल, भाजीपाला असेल किंवा पेरू आणि आंबा फळ पीक असेल, याचं अतोनात नुकसान झालेलं आहे. माझी शासनाला विनंती आहे की याची लवकरात लवकर पंचनामे करून त्यांना तात्काळ मदत घोषित करावी, असं मी मालगावकरांच्या वतीनं मी शासनाला विनंती करतो. मी मालगाव महावीर रामजी भंडारे माझं नाव. आमचा ग्रीन हाऊस आहे, त्याचं नुकसान झालं आहे माझं. 4 ते 5 लाखाचं नुकसान झालं. काय झाले? हे होते जरबेरा फुल होतं, दोन्ही पण ते वादळी वाऱ्यामुळे गारपीटमुळं हे शेड उडून गेलं वरचं. आता नुकसान झालं, आता आणखी सांगून घ्यायचे बघू काय करतं पुढे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. मिरज पंढरपूर रस्त्यावरील स्मशानभूमीजवळ असलेल्या ओढ्यावरील सुरक्षा कठडा ढासळला. वादळी पावसाने पुलाचे नुकसान. मिरज पंढरपूर रस्त्यावरील स्मशानभूमीजवळ असलेल्या पुलावरील सुरक्षा कठडा आज ढासळला. आज मिरजेत वादळी पावसाने जोरदार हजेरी लावली होती. या पुलावर असलेल्या सुरक्षा कठड्यांना पत्रे मारण्यात आले होते. वाऱ्याने पत्र्यासोबत सुरक्षा कठडाही पडून पुलाचे नुकसान झाले. काही दिवसांपूर्वी या पुलाची दुरुस्ती करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते चैतन्य जामदार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले होते, पण सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केले. आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी या पुलाच्या रुंदीकरणासाठी 3 कोटी रुपये निधीची मागणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे. सध्या या पुलावरून वाहतूक सुरू असून नूतन पूल होईपर्यंत या पुलाची दुरुस्ती करणे गरजेचे आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. कोल्हापूर उत्तरच्या नेत्यांना उत्तर सापडेना. मतदारांच्या भूमिकेमुळे संभ्रमावस्था. पक्षीय पातळीवरही निवडणुकीत प्रतिष्ठेची असल्याने मतदार जसं जवळ येईल तसं वातावरण तापू लागलं. ऐन उन्हाळ्यात कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात निवडणुकीचे प्रचार धूमशान सुरू झाली असून भाजपचे सत्यजित कदम व काँग्रेसचे उमेदवार जयश्री जाधव यांच्या प्रचारात बड्या नेतेमंडळींनी कोल्हापुरात तळ ठोकला आहे. डझनभर राज्यातील नेतेमंडळी येत्या आठवडाभरात कोल्हापूर येथे हजेरी लावत असून मतदारांच्या भूमिकेमुळे नेत्यांना निकालाचे नेमके उत्तर सापडले असे झाले आहे. सध्या तेथेच इतर कोणत्याही प्रमुख नेमणुका नसल्याने कोल्हापूर उत्तरची विधानसभा निवडणूक ही एकमेव लक्ष्य सर्वपक्षीय ठरली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंदादादा पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व गृहराज्यमंत्री सतेज पाटील, माजी खासदार धनंजय महाडिक यांच्यासह प्रमुख नेते मंडळींमध्ये कलगीतुरा सुरू आहे. चाय पे चर्चा, मिसळ पे चर्चा या नवीन उपक्रमासह घरोघरी जाऊन व्यक्तिगत मतदार भेटीवर जोर दिला जातोय. सोशल मीडियाचा वापरही या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात होऊ लागलाय. मतदारसंघातील तालीम संस्था, मंडळ, ग्रुप यांना महत्त्व आले असून त्यांच्या पाठिंब्यावरच उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे. त्यांच्या पाठिंब्यासाठी उमेदवारांमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. एका उमेदवाराची सभा झाल्यानंतर विरोधातील उमेदवार दुसऱ्याच दिवशी त्या परिसरात पदयात्रा काढत आहे, तर काही तालीम मंडळांनी सावध पवित्रा घेतला आहे. यामुळे तालीम मंडळांचा कल नेमका कुणाकडे राहणार हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. मतदार सर्वांच्याच बैठकांना मोठ्या प्रमाणात हजेरी लावत असल्याने नेत्यांमध्ये मात्र संभ्रमावस्था निर्माण होऊ लागली आहे. पक्षीय पातळीवर ही निवडणुकीत प्रतिष्ठेची असल्याने मतदान जवळ येईल तसे वातावरण तापू लागले आहे. ही कोल्हापूरची उत्तरची निवडणूक ही कोल्हापूरची उत्तर नसेल तर याचं महाराष्ट्राला उत्तर मिळणार आहे. या अनुषंगाने महाराष्ट्रातील सर्व पक्षीय नेते मंडळी हे उपस्थित राहत आहेत आणि उपस्थित राहून हे प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचत आहेत. परंतु या उत्तर मधला एक मतदार हा जागृत झालेला आहे आणि जागृत झाल्यामुळे हा मतदार नेमका कुणाला मतदान करणार याकडे सर्वांचं लक्ष लागणार आहे आणि त्याच अनुषंगाने नेमकी मतदार भूमिका कोणती घेणार
हे कळत नसल्यामुळे नेते मंडळी संभ्रम अवस्थामध्ये निर्माण झालेलं आहे. कॅमेरामॅन राजू स्टारसह सचिन चव्हाण, कोल्हापूर. कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने आज दोन्ही पाटील आमनेसामने आले आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि पालकमंत्री सतेज पाटील हे दोघेही एका कार्यक्रमानिमित्त काही क्षण आमनेसामने येत स्मितहास्य केले, तसेच एकमेकांचं हस्तांदोलन केले. गेल्या 8 दिवसांपासून कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. एकमेकांच्या वर आरोपांच्या फैरी मोठ्या प्रमाणावर झाडल्या आहेत. अशा परिस्थितीत प्रचारानिमित्त चंद्रकांत पाटील आणि सतेज पाटील हे दोघेही अनपेक्षितपणे आमने सामने आल्यानंतर एकमेकांना हस्तांदोलन करत हसत निघून गेले. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, कोल्हापूर. सांगली जिल्हा परिषदेच्या वतीने घरपट्टी पाणीपट्टी वसुली करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात आली होती. त्याला चांगले यश आले आहे. गावातील ग्रामपंचायतीमधील ग्रामसेवक आणि सरपंच यांच्या माध्यमातून 2021-22 या वर्षात घरपट्टी पाणीपट्टी वसुलीमध्ये 14% वाढ झाली असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी आजच्या पत्रकार परिषदेत दिली. सरपंच आणि ग्रामसेवकांनी वेळोवेळी आपला सहभाग वसुलीच्या मोहिमेत दिल्याने हे शक्य झाले आहे. गेल्या 2-3 वर्षापासून घरपट्टी पाणीपट्टीची वसुली 75% होती. ती वाढून 2021-22 या वर्षात घरपट्टी 89% तर पाणीपट्टी 88% वाढली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. सांगली जिल्हा परिषदने मागच्या वर्षी घरपट्टी आणि पाणीपट्टी वसुली करण्यासाठी एक विशेष मोहीम चालू केली होती. यावर्षी आम्ही घरपट्टी आणि पाणीपट्टी दोन्ही वसुली वाढवण्यासाठी प्रयत्न केला होता. त्यासाठी ग्रामपंचायत आणि ग्रामसेवकांनी खूप चांगला सहभाग दिला. तर याच्यामुळे आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की 18-19ला जवळपास 73 कोटी घरपट्टी आणि पाणीपट्टी वसुली होत होती. 19-20ला ते 75% जवळ होती आणि मागच्या वर्षी सुद्धा 75% जवळ होती. यावर्षी हे वाढून आपण घरपट्टी वसुली जवळपास 89% केली आहे आणि पाणीपट्टी वसुली आपण 88% केलेली आहे. तर त्यासाठी सर्व ग्रामपंचायत विभागाने सर्व सरपंच, त्याची बॉडी आणि सर्व ग्रामसेवक, ग्रामविस्तार अधिकारीला अभिनंदन मानतो. आणि यावर्षी आम्ही त्याला आणखीन एक संदेश देतो की जसं आपण आता जवळपास 90% पर्यंत पोहोचलो आहे, पुढच्या वर्षी तुम्ही 100% घरपट्टी आणि पाणीपट्टी वसुली करण्यासाठी नियोजन करावं. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि क्रिटिकल केअर सेंटरच्या सर्व अत्याधुनिक सुविधा आणि 24 तास अत्यावश्यक सेवा, प्रत्येक रुग्णास आश्वासक उपचार. इथं आहेत सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथलॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. डॉक्टर सचिन आणि नैनिशा सांगरुळकर यांचं लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, पेठ सांगली रोड, इस्लामपूर. फोन नंबर 0234 222 5755. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या मार्फत मोफत एंजिओप्लास्टी आणि बायपास. तुमच्यासाठी हृदय आणि हृदयासाठी काय पण इको आणि एंजिओग्राफी केवळ 2500 मध्ये. महाराष्ट्र, कर्नाटकातील सर्व नागरिकांसाठी प्रत्येक महिन्याच्या अखेरचे 10 दिवस. डॉक्टर रविकांत पाटील आणि डॉक्टर तुषार धोपाडे यांचे सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील आणि आरोग्य कर्नाटका या योजनेअंतर्गत कर्नाटकातील पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांसाठी वरील सुविधांचा लाभ घेण्यास आवश्यक कागदपत्र: आधार कार्ड, मतदान कार्ड आणि रेशन कार्ड. नाव नोंदणी आवश्यक. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0233 22 12 728 आणि माहितीसाठी मोबाईल नंबर 84 591 46 063 93 730 08 973. आमचा पत्ता सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, चंदनवाडी, सांगली मिरज रोड, SMK कॉर्पोरेशन, मिरज.
HP भुरके ज्वेलर्स का डिस्काउंट शुरू हो गया। बिल्वर पटली नेकलेस का वादा तुमने है किया, नहीं तो रुठ जाओगी। नहीं नहीं माइक चल जाओगी। नहीं नहीं तो जाओ जाके ऑफर क्या है देखो जी जरा, क्या लेके आई बता दो ये सजना। 20% डिस्काउंट में ये लाया हूँ मैं कंगना। रानी हार दिलाओगे। हाँ जी हाँ जी हाँ। शाही हार दिलाओगे। हाँ जी हाँ जी हाँ, नेकलेस भी मुफ्त है लेके आए तो जरा। चला HP भुरके ज्वेलर्स मध्ये चला. कोणत्याही 1 आणि 2 ग्रॅमच्या दागिन्यावर नेकलेस फ्री किंवा 20% भव्य सूट. नवरात्री, दसरा आणि दिवाळी निमित्त नवरंगी नवरात्रोत्सव आणि दीपोत्सव 2021 या निमित्तानं दणदणीत ऑफर. बिल्वर, पाटली, नेकलेस, मंगळसूत्र, राणीहार, लॉंग हार, तासमण्यांची माळ, तसंच शाही हार, अमेरिकन डायमंड सेट्स, अँटिक सेट, कंगन, मोहनमाळ, अष्टपैलू मणिमाळ, नवग्रहांचे अस्सल खडेही उपलब्ध. चोख सोन्या चांदीचे हॉलमार्किंग दागिने सुद्धा उपलब्ध. मेसर्स HP भुरके गोल्डस्मिथ अँड ज्वेलर्स, शनिवार पेठ, सराफकट्टा, मिरज. मोबाईल 98 900 47 696. नमस्कार, आपण पाहताय SBN मराठी. मी आपल्यासोबत वैष्णवी भस्मे. एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर. हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. INS विक्रांत निधीत घोटाळा, संजय राऊतांचा सोमय्यांवर देशद्रोहाचा आरोप. सातत्याने भ्रष्टाचाराचे आरोप करणारे किरीट सोमय्या अडचणीत सापडण्याची शक्यता. शरद पवारांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट. संजय राऊतांविरोधात कारवाईची गरज काय? राऊतांवर अन्याय झाल्याची पवारांची मोदींकडे तक्रार. मृत बाळ जन्माला आले आणि बालविवाहाचे बिंग फुटले. बालविवाह केल्याप्रकरणी पतीसह 5 जणांना अटक. आटपाडी पोलीस स्टेशनची कारवाई. संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी 15 एप्रिलपर्यंत कामावर रुजू व्हावं, हायकोर्टाचा अल्टिमेटम. तर कामावरून काढून न टाकण्याचं राज्य सरकारला आवाहन. कोल्हापूर उत्तरच्या नेत्यांना उत्तर सापडेना, मतदारांच्या भूमिकेमुळे संभ्रमावस्था. SBN मराठीचे प्रतिनिधी सचिन चव्हाण यांचा स्पेशल रिपोर्ट. मिरज तालुक्यात वादळी पावसाचा धुमाकूळ. वाऱ्याने फर्निचर कारखान्याचे शेड उडून 25 लाखांचे नुकसान. घरांचे पत्रे उडून गेल्याने संसार पडले उघड्यावर. महाविकास आघाडी सरकारची दुटप्पी भूमिका. प्रवीण दरेकर यांना नोटीस, तेव्हा सत्यमेव जयते आणि आपल्यावर वेळ आली असत्यमेव जयते. आमदार सुधीर मुनगंटीवार. नखं कापून शहीद होण्याचा काहींचा प्रयत्न. संजय राऊतांच्या आरोपांवर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. ईडी जिसकी मम्मी है वो सरकार निकम्मी है. काँग्रेस कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदेंनी दिला केंद्र सरकार विरुद्ध नारा. राज्यात एकीकडे उन्हाचा तडाखा तर दुसरीकडे अवकाळीने झोडपलं. शेतकऱ्यांच्या तोंडाचा घास हिरावला. हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. सांगलीतील काळ्या खाणीच्या सुशोभीकरणासाठी 4 कोटींचा निधी झाला उपलब्ध. महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी माहिती दिली. सांगलीतील काळ्या खाणीच्या सुशोभीकरणासाठी 4 कोटींचा निधी उपलब्ध झाला असल्याची माहिती महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी दिली आहे. राज्य सरोवर संवर्धन योजनेअंतर्गत सांगली मिरज कुपवाड महापालिकेला राज्य शासनाकडून 8 कोटीचा निधी प्राप्त झालेला आहे. यातले 4 कोटी रुपये शासनाने रिलीज केलेले आहे. यामध्ये आपण
काळ्या खनिजासाठी हा निधी आलेला आहे. यासाठी माननीय नामदार जयंत पाटील साहेब यांनी पर्यावरण मंत्री माननीय आदित्य ठाकरेजी यांना विनंती केली आणि त्यांनी हा निधी आपल्याला महापालिकेला दिलेला आहे. यासाठी मनीषा म्हैसकर मॅडम ज्या प्रधान सचिव आहेत पर्यावरण बदल विभागाच्या, त्यांनी आपल्याला फार मदत केली महापालिकेला. त्याचबरोबर माननीय संजय बजाज साहेब, नितीन कापडणीस आयुक्त साहेब, त्याचबरोबर सर्वच पदाधिकाऱ्यांनी ह्यासाठी प्रयत्न केला. त्याचबरोबर माननीय जयंत पाटील साहेबांनी 2-3 बैठका मुंबईला ह्या विषयासाठी काळ्या खनिजाच्या घेतल्या आणि निधी हा आपल्याला आता 8 कोटी रुपये प्राप्त झालेला आहे. वर्षभर आम्ही ह्या निधीसाठी पाठपुरावा करत होतो. त्या पाठपुराव्याला आम्हाला यश आलेले आहे आणि माझ्या महापौर या कारकिर्दीमध्ये काळ्या खनिजं रूप बदलायचं काम माझ्याकडनं, आमच्या विकास महाआघाडीच्या सर्वच नगरसेवकांकडनं आणि पदाधिकाऱ्यांकडून चालू आहे आणि त्याचाच हा भाग आपल्याला निधी मिळालेला आहे. माननीय जयंत पाटील साहेबांचे मी अभिनंदन करतो आणि हा निधी मंजूर केल्याबद्दल. त्याचबरोबर सर्वच महापालिकेचे अधिकारी असतील, आयुक्त साहेब असतील, यांनी पाठपुरावा केला. मिटिंग घेतल्या, झूम मिटिंग होत्या त्याही घेतल्या आणि आज सांगलीच्या सौंदर्यामध्ये भर पाडायचं काम आज होतं आहे. आणि या कार्यक्रमामध्ये आपण ग्लास डेक करतो आहे, ओपन जिम करतो आहे, ॲम्पी थिएटर करतो आहे, गार्डन फॉर चिल्ड्रन म्हणजे चिल्ड्रनसाठी तिथं गार्डन करतो आहे, फिशिंग ॲक्टिव्हिटीज करतो आहे, बोटिंग करतो आहे, कारंजे, ग्रीन वॉल, बोटिंग रेस्टॉरंट, प्रशस्त पार्किंग, असं वेगवेगळ्या पद्धतीनं आपण तिथं करतो आहे. आणि मला खात्री आहे की सांगली मिरज कुपवाड महापालिकेमध्ये सांगलीच्या सौंदर्यात भर पडण्यासारखी काळ्या खनिजं आपण सुशोभीकरण करतोय. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. उन्हाची दाहकता वाढत असून वन्यजीव पाण्याकरता भटकंती करत असतानाच पाण्याच्या शोधामध्ये हरिण शेततळ्यात पडून मृत्युमुखी झाल्याची घटना येवला तालुक्यातील रेंडाळे गावात घडली असून आता तरी वन्य प्राण्यांकरिता पाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी स्थानिक नागरिक करीत आहेत. ममदापूर रेंडाळा परिसरात मोठ्या प्रमाणावर वनक्षेत्र असून या ठिकाणी हजारोंच्या संख्येने हरणांची संख्या असल्याने येथील पानवटे कोरडे ठाक पडले असल्याने हरण मानवी वस्तीकडे धाव घेत असल्याने अशाच प्रकारे पाण्याकरता भटकंती करत आलेल्या हरणाचा शेततळ्यात पडून मृत्यू झालाय. आता तरी वन विभाग कोरडे ठाक पडलेल्या पानवट्यामध्ये पाणी कधी टाकणार असा प्रश्न स्थानिक ग्रामस्थ करत आहेत. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. मोहेंजोदडो हडप्पा काळापासून टोपी पगडीचा वापर विभिन्न प्रांत जाती जमातींच्या विविधतेने नटलेल्या आपल्या भारतात प्राचीन काळापासून म्हणजेच मोहेंजोदडो हडप्पा संस्कृतीच्या काळापासून टोप्या किंवा पगडी वापरली जात असल्याचे दाखले सापडतात. तर साधारणपणे 3,500हून अधिक असे समाज जाती जमाती आहेत ज्यामध्ये डोक्यावर टोपी, पगडी, रुमाल आदींसारख्या वस्तू अजूनही आहेत. जगभरातील 30 देशांमधील विविध प्रकारच्या टोप्या, शिरस्तान संग्रही आहेत. अनंत जोशी हे गेल्या 30 वर्षांपासून हा आपला अनोखा छंद जोपासत असून शिरोभूषण नावाच्या संग्रहालयात हा ठेवा जोपासलाय. भारताचा विचार केल्यास इकडे सत्ता गाजवलेल्या मराठा, राजपूत, मुघल काळातील युद्धकालीन शिरस्थान, जिरेटोप आदींचा खजिना आहे. तर जगभरातील ब्रिटन, जर्मनी, इटली, ऑस्ट्रेलिया, चीन, रशिया आदी देशांतील विविध टोप्या, पगड्या, युद्धकालीन जिरेटोप, शिरस्थान संग्रही आहेत. यातील सर्वात जुने म्हणजे 18व्या शतकात अफगाणिस्तानमध्ये धातूंपासून बनवलेले शिरस्थानही आपल्याला संग्रही असल्याचे जोशी यांनी सांगितलं. तर 2005 मध्ये महापुरात यातील सुमारे 200 टोप्या, पगडी, शिरस्थान पाण्यात भिजून खराब झाल्याने फेकून द्यावे लागल्याची दुःखद आठवणही त्यांनी यावेळी सांगितली. या अनोख्या छंदाने आजारावर मात करण्याचे दिले बळ.
8 वर्षांचे असताना आपल्याला एक वेगळ्या प्रकारची कावीळ झाली, ज्यामुळे आपण बिछाण्यावर झोपूनच होतो. त्यावेळी टीव्ही हा एकच उपाय होता. टीव्हीवर त्या काळी येणाऱ्या रामायण आणि महाभारत या मालिका पाहूनच आपल्याला हा छंद जडला आणि हळूहळू आपण टोपी पगडी गोळा करण्यास सुरुवात केली आणि या छंदामुळेच आपण आजारपणावर मात करून पुन्हा उभे राहू शकलो, असे जोशी यांनी म्हटलं. तर प्रत्येकाने आपल्या आयुष्यात एक छंद तरी जोपासला पाहिजे. आपल्या कठीण काळात हा छंद आपल्याला एक वेळी ऊर्जा देतो, बळ देतो, असे अनंत जोशी यांनी सांगितलं. लिम्का बुक, इंडिया बुक आणि गिनीज बुक कडून दखल. आपल्या या अनोख्या छंदाची दखल लिम्का बुकने घेतली असून लिम्का बुकमध्ये गेल्या 20 वर्षांपासून तर इंडिया बुकमध्ये गेल्या 10 वर्षांपासून या आपल्या छंदाचा समावेश केला आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या टोप्या, पगड्या, युद्धकालीन शिरस्तार जमा करण्यासह जोशी यांनी त्यांचा खूप अभ्यासही केलाय. डिपार्टमेंट ऑफ आर्किओलॉजी यांच्या संशोधनाच्या पेपरचे वाचनही त्यांनी केले. 30-35 वर्षापासून मी हे सगळं जमा करतोय. आत्ता सध्या माझ्याकडे 3500च्या वरती टोप्या, पगड्या, शिरस्त्राणं, नंतर आदिवासींच्या टोप्या ह्या सगळ्या आहेत. जग 30हून जास्त देशातून एक जमा केलेले आहे. तुम्हाला ही आवड? मी खूप आजारी असायचो, त्यावेळेस टी व्ही खूप पाहायचो. म्हणजे त्यातल्या रामायण, महाभारत याच्यातून पगड्या आणि याचं आकर्षण झालं आणि मग त्याच वेळेस जुना बाजार, चोर बाजार इकडे हिंडून घेतलेलं आहे. मी खूप जणांना कॉन्टॅक्ट केला, त्यांनी म्हणजे लेटर लिहून वगैरे, आणि खूप जणांनी मला गिफ्ट म्हणून दिले. आज तुम्हाला एवढं समाधान वाटत आहे आणि एक वेगळी हॉबी झाले. आजच्या तणावमुक्त जीवनात एक समाधान झालं आहे. आजारावर मात करत पुढे माझा मुलगा बघणार आहे, ते तो पण येतो, तो पण मदत करतो आणि यासाठी मला 20 वर्ष लिम्का बुकमध्ये माझं नाव आहे आणि 10 वर्ष इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये पण आहे. त्यांनी पण दखल घेतली. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. न्यू मुंबई KGF सिनेमाचा ट्रेलर झाला लॉन्च. सिवूडमधील ग्रँड सेंट्रल मॉलमध्ये या सिनेमाच्या पोस्टरचं अनावरण करण्यात आलं. संजय दत्त, रवीना टंडन, यश अभिनेते यावेळी उपस्थित होते. 14 एप्रिलला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. उद्यापासून ॲडव्हान्स बुकिंग तिकीट मिळणार आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शिंगणापूर फाट्यावर ट्रक व एसटी बसची समोरासमोर धडक झाली. यात एक चालकासह वृद्ध असे दोघांचा मृत्यू झाला असून 30 जण जखमी झालेत. तर जखमीपैकी 4 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. एसटी बस ही यवतमाळ जिल्ह्यातील पुसद आगाराची असून ती अमरावतीत येत होती. मात्र शिंगणापूर फाट्यावर ट्रकने बसला जोरदार धडक दिली. यात भीषण अपघात झाला. जखमींना सुरुवातीला नांदगाव खंडेश्वर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र प्रकृती गंभीर असल्याने जखमींना अमरावती जिल्ह्यात सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. जिल्हा रुग्णालयात मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली असून येथे रुग्णवाहिकांची रीघ लागली आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि क्रिटिकल केअर सेंटरच्या सर्व अत्याधुनिक सुविधा आणि 24 तास अत्यावश्यक सेवा. प्रत्येक रुग्णास आश्वासक उपचार. इथं आहेत सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथलॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. डॉक्टर सचिन आणि नैनिशा सांगरुळकर यांचं लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, पेठ सांगली रोड, इस्लामपूर. फोन नंबर 0234 222 5775. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या मार्फत मोफत एंजिओप्लास्टी आणि बायपास,
तुमच्यासाठी हृदय आणि हृदयासाठी काय पण. इको आणि एन्जिओग्राफी केवळ 2500 मध्ये. महाराष्ट्र कर्नाटकातील सर्व नागरिकांसाठी प्रत्येक महिन्याच्या अखेरचे 10 दिवस. डॉक्टर रविकांत पाटील आणि डॉक्टर तुषार धोपाडे यांचे सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील आणि आरोग्य कर्नाटका या योजनेअंतर्गत कर्नाटकातील पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांसाठी वरील सुविधांचा लाभ घेण्यास आवश्यक कागदपत्र आधार कार्ड, मतदान कार्ड आणि रेशन कार्ड. नाव नोंदणी आवश्यक. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0233 22 12 728 आणि माहितीसाठी मोबाईल नंबर 84 591 46 063 93 730 08 973. आमचा पत्ता सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, चंदनवाडी, सांगली मिरज रोड, SMK कॉर्पोरेशन, मिरज. HP भुरके ज्वेलर्स का डिस्काउंट शुरू हो गया. बिल्वर पटली नेकलेस का वादा तुमने है किया, नहीं तो रुठ जाओगी. नहीं नहीं माइक चल जाओगी. नहीं नहीं तो जाओ जाके ऑफर क्या है देखो जी जरा. क्या लेके आई बता दो ये सजना. 20% डिस्काउंट में ये लाया हूँ मैं कंगना. रानी हार दिलाओगे. हाँ जी हाँ जी हाँ. शाही हार दिलाओगे. हाँ जी हाँ जी हाँ. नेकलेस भी मुफ्त है लेके आए तो जरा. चला HP भुरके ज्वेलर्स मध्ये चला. कोणत्याही 1 आणि 2 ग्रॅमच्या दागिन्यावर नेकलेस फ्री किंवा 20% भव्य सूट. नवरात्री, दसरा आणि दिवाळी निमित्त नवरंगी नवरात्रोत्सव आणि दीपोत्सव 2021 या निमित्तानं दणदणीत ऑफर. बिल्वर, पाटली, नेकलेस, मंगळसूत्र, राणीहार, लॉंग हार, तासमण्यांची माळ, तसंच शाही हार, अमेरिकन डायमंड सेट्स, अँटिक सेट, कंगन, मोहनमाळ, अष्टपैलू मणिमाळ, नवग्रहांचे अस्सल खडेही उपलब्ध. चोख सोन्या चांदीचे हॉलमार्किंग दागिने सुद्धा उपलब्ध. मेसर्स HP भुरके गोल्डस्मिथ अँड ज्वेलर्स, शनिवार पेठ, सराफ कट्टा, मिरज. मोबाईल 98 900 47 696. नखं कापून शहीद होण्याचा काहींचा प्रयत्न. राऊतांच्या आरोपावर फडणवीसांची प्रतिक्रिया. संजय राऊत यांच्या या टीकेला देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले. नखं कापून शहीद होण्याचा काहींचा प्रयत्न असतो, अशी प्रतिक्रिया राऊतांच्या आरोपांवर फडणवीसांनी दिली आहे. काही लोकांचा प्रयत्न असा असतो की नखं कापूनही शहीद होण्याचा प्रयत्न ते करतात. त्यामुळे मला असं वाटतं की लोकांचं लक्ष वेधून घेण्याकरता या सगळ्या गोष्टी बोलल्या जात आहेत. खरं म्हणजे आमच्या अनेक नेत्यांच्या घराच्या आतमध्ये माणसं घुसवून त्याची मापं घेऊन नसलेल्या नोटिशी देण्याचं काम झालं तरी देखील आम्ही हाच भूमिका घेतली की ठीक आहे, तुम्ही काय करत असाल, आम्ही कायद्याने त्याचा मुकाबला करू. त्यामुळे या ठिकाणी तर जे काही पुरावे आहेत त्या पुराव्याच्या आधारावर नोटिसेस मिळालेल्या आहेत, त्याचं कायद्याने त्यांनी उत्तर दिलं पाहिजे. भावनात्मक उत्तर देऊन लोकांचा त्यावर विश्वास बसणार नाही. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. काँग्रेसचं सोलापुरात महागाई विरोधात आंदोलन. देशातील वाढत्या महागाईच्या विरोधात काँग्रेसकडून देशभर आंदोलन केलं जाते. आज सोलापुरात काँग्रेस कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वात इंधन दरवाढ आणि देशात दिवसेंदिवस वाढणाऱ्या महागाई विरोधात आंदोलन करण्यात आलं. यावेळी ईडी जिसकी मम्मी है वो सरकार निकम्मी है असा नारा प्रणिती शिंदेंनी दिलाय. महागाई विरोधात काँग्रेसचं हे सलग तिसरं आंदोलन सोलापुरात होत आहे.
या आंदोलनात गॅस सिलेंडर आणि मोटरसायकलींना पुष्पहार चढवून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. दरम्यान मनसे ही भाजपची सी टीम आहे, तर चंद्रकांत दादा पाटलांनी कोल्हापुरातील मतदारांना ईडीची धमकी दाखवून सिद्ध केलंय की ईडी भाजपासाठी काम करते, अशी टीका प्रणिती शिंदेने राज ठाकरे आणि चंद्रकांत दादा पाटलांवर केली आहे. जी वारंवार मोदी सरकारकडून महागाईची वाढ होत आहे, प्राइस राईज होत आहे, मग पेट्रोल असेल, डिझेल असेल, तुमचा LPG गॅस सिलेंडर असेल, त्या संदर्भात काँग्रेस पक्षाने ठरवलं की आम्ही रोज त्या ठिकाणी आंदोलन घेणार आहोत आणि कुठे कलेक्टर ऑफिस असेल, कुठे आमचं ऑफिस असेल, कधी रस्त्यावर उतरून आंदोलन घेणार आहोत आणि त्याच अनुषंगाने आज आम्ही हे आंदोलन घेतलं आहे. पण सरकार काही ऐकण्याच्या मानसिकतेत नाही आहे. मला असं वाटतं महत्त्वाचे विषय ज्याची झळ गोरगरिबांना पोचते आहे, आम्हा तुम्हाला पण पोचत आहे, पण गोरगरिबांना जास्त पोचत आहे, ते म्हणजे सिलेंडर जवळजवळ 1000 रुपयाच्या दरात झालं आहे. तुमचं पेट्रोल 135च्या वर, डिझेल पेट्रोल 135च्या वर, तुमच्या रेशन दुकानामध्ये रेशन आणि रॉकेल पण मिळत नाही आहे. एवढी वाईट परिस्थिती झाली आहे गोरगरिबांची ह्या देशात. आणि असं असताना मोदी सरकार आणि भाजप सरकार ह्या मुद्द्यांना बाजूला ठेवून वेगळेच मुद्दे हाताळत आहे. म्हणजे कुठे जात पात धर्म ह्याच्यावरच त्यांचं सगळं चाललंय अजेंडा, एक कलमी अजेंडा चाललाय. हे जे मेन विषय जे गोरगरिबांसाठी आहे त्याबद्दल मोदी सरकारमध्ये कोणीच बोलत नाही आहे. ज्यावेळेस काँग्रेसची सत्ता होती आणि सिलेंडर फक्त 350 रुपये झालं होतं, तेव्हा त्यांचेच मंत्री आमचे आदरणीय प्रधानमंत्री मनमोहन सिंगनं बांगड्या पाठवल्या. एकतर बांगड्या पाठवणं कमी असण्याचं प्रतीक नाही आहे, म्हणून त्यांनी काय सिद्ध केलं. आणि आता 1000 रुपये सिलेंडर झालंय, तर आम्ही त्यांना नेमकं काय पाठवू, हा प्रश्न मला त्यांना विचारायचा आहे. आणि म्हणून ह्याच्या विरोधात आम्ही तीव्र आंदोलन करत आहोत. तरीही सरकार हलत नाही आहे. म्हणजे ह्याच्यातून कळतं की इलेक्शन तोंडावर आलं की ह्यांचे वेगवेगळे स्ट्रॅटेजीज निर्माण होतात. कोणाला ईडीची भीती दाखवली जाते, कोणावर रेड केली जाते, कुठे काळे कायदे 700 आत्महत्या झाल्यानंतर काळे कायदे मागे घेतले जातात, कुठे पिक्चर रिलीज होतात, कुठे दंगली केल्या जातात. म्हणजे लोकांचा जीव घेऊन हे राजकारण करणारी ह्यांची मानसिकता आहे. आणि आज काँग्रेस त्यांच्या विरोधात सर्वसामान्य लोकांच्या प्रति आणि साठी आम्ही रस्त्यावर उतरलो. राज ठाकरेंनी एक मुद्दा घेतलेला आहे की मशिदीसमोर बोंगे लावण्याचा. काय नक्की जातीय स्वरूपा कुठेतरी बिघडतोय असं वाटतं? मला असं वाटतं ह्यांचा तोच प्रयत्न चाललाय. जसं मी म्हणाली की MIM वंचित वगैरे हे ते B टीम, आता ह्यांना C टीम मिळाली आहे. मी परवा पण माझ्या भाषणात बोलली, मुद्दे सगळे बाजूला. जे लोक एकेकाळी म्हणत होते की अरे लाव रे तो व्हिडिओ, आता त्यांचेच गुण गात आहेत. एकंदरीत आपल्याला कळतं की ह्यांची साजिश हे फक्त डिवाइड अँड रूल आहे. इलेक्शनच्या तोंडावर महत्त्वाचे मुद्दे बाजूला सोडून, विकासाचे महागाईचे मुद्दे बाजूला सोडून हाच त्यांचा षडयंत्र आहे आणि हीच त्यांची साजिश आहे. आणि ह्याचा आम्ही पूर्णपणे धिक्कार करतो. आणि आता तरी माणसं सर्वसामान्यांचे डोळे उघडले पाहिजे. एकीकडं ईडी. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. खोटं बोल पण नेटाने बोल ही म्हण तंतोतंत शिवसेनेचे संजय राऊत यांना लागू पडते. संजय राऊत आरोपांच्या बाबतीत नुकत्याच डरकाळ्या फोडत असतात. ते जे बोलतायत ते कुठं सत्य झालं आहे का, नुकत्याच वल्गण्या करायच्या, प्रसिद्धीसाठी मोठमोठ्याने बोलायचं, एवढंच काम संजय राऊत यांना येतं. या शब्दात भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी संजय राऊत यांना टीकेचं लक्ष्य केले. बेकायदेशीरपणे 1ही रुपया अथवा जमीन सापडली तर मी भाजपला दान करून देईन, असे वक्तव्य ईडीने केलेल्या कारवाईनंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलं. काहीतरी असल्याशिवाय ईडी कारवाई करणार नाही, माझा खून होणार आहे असं तोंडात येईल ते वाटेल ती काहीही बडबड आता संजय राऊत करतायत. फाटावर मारतो आणि लाठ्यावर मारतो असे राऊत यांनी म्हटलं तरी आता काहीही होणार नाही. आता संजय राऊत यांना कुठलीही सहानुभूती मिळणार नाहीये. या ईडीच्या कारवाईच्या निमित्ताने राऊत यांनी केलेले सर्व पाप आणि पुण्य हे जनतेच्या समोर आलेलं आहे. ताबडतोब थांबा असं म्हणत गिरीश महाजन यांनी राऊत यांना एक प्रकारे इशाराही दिलाय. संजय राऊतचं असंच आहे, खोटं बोल पण नेटाने बोल ही म्हणजे ती तंतोतंत त्यांना लागू होते. आतापर्यंत ते जे सगळे डरकाळ्या फोडतायत, ते जे बोलतायत त्याचं काही सत्य झालं का, कुठं खरं ठरलं का, काहीच नाही. सगळं फक्त वल्गना करायच्या, काहीतरी पैशासाठी मोठ्या मोठ्याने बोलायचं. पण आता शेवटी सगळे पेपर समोर येतील, सगळी चौकशी होईल, त्यावेळेला सगळ्या जनतेसमोर सगळ्या गोष्टी येतील ना.
तुम्ही आता काय सांगता की सगळी जमा करून घ्या आणि भाजपाला देऊन टाका, काहीतरी असल्याशिवाय ईडी अशी कारवाई करणार नाही, इतकं एकदम अटॅचमेंटपर्यंत त्या ठिकाणी प्रॉपर्टीच्या जाणार नाही. मला वाटतं आता थोडं थांबा. आता तुम्ही काही म्हणतात मी फाट्यावर मारतो, मी लाट्यावर मारतो, वाटेल तसं बोलायचं, काही तोंडात येईल ते बोलायचं. माझा खून होणार आहे, माझा मर्डर होणार आहे, माझा हा होणार आहे, माझा तो होणार आहे. मला वाटतं मराठी माणसावर अन्याय होतोय. मला वाटतं यामुळे त्यांना आता कुठलीच सहानुभूती मिळणार नाही. सगळं त्यांचं काय काय आहे नाही आहे सगळं पापुण्य ते आता जनतेच्या समोर आलेलं आहे, या राज्याच्या समोर आलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. संजय राऊत शिवसेनेचे प्रमुख वक्ते असून बुलंद तोफ आहेत. महाविकास आघाडी एकत्रित करण्यास संजय राऊत यांचं मोठं योगदान आहे. त्यांनी एक हाक दिली तर शिवसैनिक रस्त्यावर उतरेल. संजय राऊतवर सूडबुद्धीने कारवाई होत आहे. भाजपचे 105 आमदार संजय राऊत यांच्यामुळे घरी बसलेत. शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्याच्या रागातून ही कारवाई केली जात आहे. भाजप कार्यकर्ते टिकवण्यासाठी रोज सरकार पडण्याची तारीख देते. पुढील 5 नाही तर 25 वर्ष मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असतील. शिवसेना विदर्भावर अन्याय होऊ देणार नाही. शिवसेना विदर्भाकडे लक्ष देत आहे, असं वक्तव्य वरुण देसाई यांनी केलंय. यावर बोलण्यापेक्षा आज शिवसेना कोणाची टीम आहे मला वाटत नाही. कारण आज या परिस्थिती काही असली तरी महाराष्ट्र राज्यामध्ये शिवसेनेचे जे पक्षप्रमुख आहेत उद्धवसाहेब ठाकरे ते महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान आहेत. आणि म्हणून शिवसेना आज किंग मेकरच्या भूमिकेत नाही तर किंगच्या भूमिकेत आहे, हे सर्वांना स्पष्ट आहे. जेव्हा शिवसेना अडचणीत राहिली तेव्हा संजय राऊत नेहमी रस्त्यावर उतरले, आक्रमक चेहरा त्यांनी दाखवला. आज जेव्हा संजय राऊत अडचणीत आहे मात्र शिवसेना रस्त्यावर दिसत नाही. संजय राऊतला कुठेतरी शिवसेना नेतृत्व सोडलं जातं. संजय राऊत साहेब ही शिवसेनेची एक बुलंद तोफ आहे. संजय राऊत साहेब हे केवळ शिवसेनेचे नेते नाही तर आमचे ते प्रमुख वक्ते देखील आहेत. आणि राऊत साहेबांची ही संपूर्ण महाविकास आघाडीला एकत्र आणण्याच्या मागे किती महत्त्वाची भूमिका आहे हे फक्त आम्हाला नाही तर संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला देखील ठाऊक आहे. आणि त्यामुळे राऊत साहेबांनी एक शिवसेना भवनात जरी प्रेस कॉन्फरन्स घ्यायचं ठरवलं तरी हजारोंचा समुदाय हा रस्त्यावर उतरतो. हा इतिहास आपण सगळ्यांनी पाहिला असेल. आणि त्यामुळे त्यांनी एक हाक द्यावी, महाराष्ट्रातला प्रत्येक शिवसैनिक युवा सैनिक हा रस्त्यावर उतरल्याशिवाय कारवाईकडे तुम्ही कसं बघता? ईडीच्या कारवाईकडे कसं बघता? कारवाई झाली आहे ही केवळ आणि केवळ सूडबुद्धीतून झाली आहे हे आता महाराष्ट्राच्या जनतेसमोर पूर्णपणे स्पष्ट झालं. कारण संजय राऊत साहेबांचा नेमका गुन्हा काय, संजय राऊत साहेबांचा गुन्हा काय हे त्यांच्यावर आरोप करणारे भाजपचे नेते देखील सांगू शकत नाही आहेत. पण मी तुम्हाला सांगतो त्यांचा गुन्हा काय. मी तुम्हाला सांगतो संजय राऊत साहेबांचा गुन्हा काय. त्यांचा गुन्हा एवढाच आहे की 1.5 महिने विधानसभेच्या निवडणुकीनंतर ते दररोज टीव्हीवर आले आणि त्यांच्या प्रयत्नातून भाजपचे 105 आमदार त्यांनी घरी बसवले आणि शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीला एकत्र आणून शिवसेनेचा मुख्यमंत्री त्यांनी करून दाखवला. हा राग भाजपचा संजय राऊत साहेब. युवक हे कसे युवा सेनेला शिवसेनेला जोडता येतील याकरता आदित्य ठाकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना प्रयत्नशील आहे. व आजच्या या दौऱ्याच्या मार्फत देखील मला खात्री आहे की युवा सेनेची ताकद ही वाढेल व येत्या महानगरपालिकेच्या किंवा जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेला या युवा शक्तीचा नक्कीच उपयोग होईल. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. जयसिंगपूर येथील डॉक्टर जे मगदूम इंजिनिअरिंगच्या 19 विद्यार्थ्यांची निवड देश विदेश पातळीवर काम करत असलेल्या विविध कंपन्यांमध्ये झाली, अशी माहिती महाविद्यालयाचे कॅम्पस डायरेक्टर डॉक्टर सुनील अडमुटे यांनी दिली आहे. 2021-22 चालू वर्षामध्ये 140हून अधिक विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यामध्ये आमचे महाविद्यालय यशस्वी झाले, असेही त्यांनी यावेळी नमूद केले. यावेळी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉक्टर शुभांगी पाटील उपस्थित होत्या. निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार डॉक्टर जे मगदूम ट्रस्टचे चेअरमन डॉक्टर विजय मगदूम यांच्या हस्ते करण्यात आलं. देश विदेशी पातळीवर काम करत असलेल्या हेटीज कंपनी, रिव्हेंचर, पर्सिस्टंट, बायजूस, फोर्स बोल्ट, टेक महिंद्रा
ICIC कंपनीमध्ये विविध विद्यार्थ्यांची निवड झाली. फर्निचर, सेटिंग सॉफ्टवेअर, मोबाईल ॲप, बहुउद्देशीय माहिती सल्लागार, बँकिंग व शिक्षण क्षेत्रामध्ये अग्रेसर असलेल्या या कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांना नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. विविध कौशल्याची जोपासना असणाऱ्या विद्यार्थ्यांना कौशल्यपूर्वक निवड कंपनीमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्याने विद्यार्थ्यांच्या मध्ये समाधान व्यक्त होत आहे, अशी माहिती प्लेसमेंट ऑफिसर प्राध्यापक PP माळगे यांनी दिली आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि क्रिटिकल केअर सेंटरच्या सर्व अत्याधुनिक सुविधा आणि 24 तास अत्यावश्यक सेवा, प्रत्येक रुग्णास आश्वासक उपचार. इथं आहेत सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथलॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. डॉक्टर सचिन आणि नैनिशा सांगरुळकर यांचं लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, पेठ सांगली रोड, इस्लामपूर. फोन नंबर 0234 222 5755. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या मार्फत मोफत एंजिओप्लास्टी आणि बायपास. तुमच्यासाठी हृदय आणि हृदयासाठी काय पण इको आणि एंजिओग्राफी केवळ 2500 मध्ये. महाराष्ट्र कर्नाटकातील सर्व नागरिकांसाठी प्रत्येक महिन्याच्या अखेरचे 10 दिवस. डॉक्टर रविकांत पाटील आणि डॉक्टर तुषार धोपाडे यांचे सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील आणि आरोग्य कर्नाटका या योजनेअंतर्गत कर्नाटकातील पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांसाठी वरील सुविधांचा लाभ घेण्यास आवश्यक कागदपत्र: आधार कार्ड, मतदान कार्ड आणि रेशन कार्ड. नाव नोंदणी आवश्यक. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0233 22 12 728 आणि माहितीसाठी मोबाईल नंबर 84 591 46 063 93 730 08 973. आमचा पत्ता सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, चंदनवाडी, सांगली मिरज रोड, SMK कॉर्पोरेशन, मिरज. HP भुरके ज्वेलर्स का डिस्काउंट शुरू हो गया. बिल्वर पटली नेकलेस का वादा तुमने है किया, नहीं तो रुठ जाओगी. नहीं नहीं माइक चल जाओगी. नहीं नहीं तो जाओ जाके ऑफर क्या है देखो जी जरा. क्या लेके आई बता दो ये सजना. 20% डिस्काउंट में ये लाया हूँ मैं कंगना. रानी हार दिलाओगे. हाँ जी हाँ जी हाँ. शाही हार दिलाओगे. हाँ जी हाँ. नेकलेस भी मुफ्त है लेके आए तो जरा. चला HP भुरके ज्वेलर्स मध्ये चला. कोणत्याही 1 आणि 2 ग्रॅमच्या दागिन्यावर नेकलेस फ्री किंवा 20% भव्य सूट. नवरात्री, दसरा आणि दिवाळी निमित्त नवरंगी नवरात्रोत्सव आणि दीपोत्सव 2021 या निमित्तानं दणदणीत ऑफर. बिलवर, पाटली, नेकलेस, मंगळसूत्र, राणीहार, लॉंग हार, तासमण्यांची माळ, तसंच शाही हार, अमेरिकन डायमंड सेट्स, अँटिक सेट, कंगन, मोहनमाळ, अष्टपैलू मणिमाळ, नवग्रहांचे अस्सल खडेही उपलब्ध. चोख सोन्या चांदीचे हॉलमार्किंग दागिने सुद्धा उपलब्ध. मेसर्स HP भुरके गोल्डस्मिथ अँड ज्वेलर्स, शनिवार पेठ, सराफकट्टा, मिरज. मोबाईल 98 900 47 696. भारतीय आयुर्वेद, योग व निसर्गोपचार अशा प्राचीन उपचार पद्धतीची उपलब्धी करून देणाऱ्या तपस्या हेल्थ व वेलनेस या आरोग्य संकुलाचे उद्घाटन गोवा राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री प्रमोदजी सावंत साहेब यांच्या हस्ते गुरुवार 7 एप्रिल रोजी होत आहे. ही माहिती या संकुलाचे संचालक डॉक्टर श्री अमोल पाटील व श्री KP मग्गेनावर यांनी दिली आहे.
कोल्हापूर सांगली बायपास रस्त्यावरील निमशेर गाव येथे गुरुवारी दुपारी 1:30 वाजता हा उद्घाटन सोहळा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर श्री राजेंद्र पाटील यड्रावकर हे असून प्रमुख पाहुणे म्हणून आमदार श्री महेश लांडगे व जनसुराज्य युवा शक्ती प्रदेशाध्यक्ष श्री समित दादा कदम यांची उपस्थिती लाभणार आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी। भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील पाऊनगाव येथील कैलास चौधरी यांनी 6 महिन्यांपूर्वी इलेक्ट्रिक स्कूटी खरेदी केली। त्याच इलेक्ट्रिक स्कूटीने ये-जा करत होते। मात्र आज आपल्या इलेक्ट्रिक स्कूटीने वडसावरून आपल्या सर्व गावी परत जात असताना सोनी गावाजवळ अचानक त्यांच्या स्कूटीने पेट घेतला। आग लागली हे कळताच कैलास यांनी गाडी थांबवून स्वतःला बाजूला केलं। त्यामुळे मोठी जीवितहानी टळली। मात्र इलेक्ट्रिक स्कूटी जळून पूर्णपणे खाक झाली। इलेक्ट्रिक वाहनांच्या जाळण्याच्या अनेक घटना पुढे येत असताना आता गाडी खरेदी करणाऱ्यांमध्ये एक भीतीचे वातावरण निर्माण झालं। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी। जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांना डिजिटल यंत्रणेमार्फत शिक्षण देण्यासाठी शैक्षणिक ॲप तयार केले आहे। हे ॲप शिक्षकांनीच तयार केले आहे। हजारो रुपये खर्च करून खासगी शाळेत वापरण्यात येणाऱ्या ॲपच्या तोडीस तोड देणारे हे ॲप आहे। येत्या काही दिवसात मुलांना ते उपलब्ध करून दिले जाणार असल्याची जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक जितेंद्र डुडी यांनी दिली। डुडी म्हणाले, जिल्हा परिषदेच्या शाळेचा भौतिक आणि गुणवत्तेचा विकास होण्यासाठी मॉडेल स्कूल हा उपक्रम राबवण्यात येत आहे। माझी शाळा आदर्श शाळा या उपक्रमांतर्गत पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात 176 शाळांची मॉडेल स्कूलसाठी निवड करण्यात आली आहे। नमस्कार, मी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सांगली जितेंद्र डुडी बोलतो आहे। जसा की सर्वांना माहिती आहे, मागचे 1.5 वर्षापासून आपल्या जिल्ह्यामध्ये आपण माझी शाळा आदर्श शाळा उपक्रम चालू केला होता। त्याच्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये 170 शाळांचा समावेश होता आणि आता यावर्षी आपण दुसरा टप्पा चालू करतोय, ज्याच्यामध्ये 163 शाळांचा समावेश आहे। हा कार्यक्रम चालू केल्यामुळे आता आपल्याला सर्व जिल्हा परिषद जे आपली आदर्श शाळा आहे त्याची भौतिक दृष्टीमध्ये वाढ आहे तसं दिसते आहे आणि त्याच पद्धतीने आपल्या शाळांची पटसंख्या सुद्धा वाढलेली आहे। गुढीपाडव्याच्या दिवशी आपले 2 एप्रिलला सर्व जिल्हा परिषद शाळांमध्ये जवळपास 14,000 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आणि पुढे जाऊन मला वाटते की सर्व जे आपले विद्यार्थी आहे जे पहिली कक्षामध्ये येण्यासाठी आता एलिजिबल आहेत ते सर्व लोक याच्यामध्ये सहभाग देतील। तर आता मी सर्व लोकांना हा विनंती करतो आहे की सर्व जे ग्रामीण भागाचे आणि शहरी भागाचे सुद्धा जे लोक आहे ते आदर्श शाळाचा जाऊन दौरा करा। तिथे आपण काय काय नियोजन केलेले आहे वेगवेगळे, आपण प्रत्येक ठिकाणी लॅबोरेटरीचं नियोजन केलं आहे, संगणक कक्षाचं नियोजन केलं आहे, लायब्ररी तयार केली आहे, चांगल्या प्रकारची नवीन शाळा खोली तयार केलेली आहे। टॉयलेटपासून आणि जे हँड वॉश स्टेशन आहे तिथेपर्यंत आपण एक स्टँडर्डाइज डिझाईन तयार करून प्रत्येक ठिकाणी आपण प्रत्येक दृष्टीमध्ये वाढ केलेली आहे। सर्व शिक्षकाचं आपण ट्रेनिंग घेतलं आहे। ट्रेनिंगमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने आणि प्रसन्नतापूर्वक शिक्षण काय पद्धतीने द्यायचे तेच आपण करतो आहे। पुढे जाऊन आपण आपली सांगली जिल्ह्याची एक नवीन ॲप तयार केलेली आहे, डिजी ॲप तयार करतो आहे की त्याच्यामुळे बाहेरपासून आपल्या टेक्नॉलॉजी किंवा बाहेरची काही ॲपची गरज पडणार नाही। आपली स्वतःची ॲप तयार करून आपण सर्व विद्यार्थ्यांपर्यंत लर्निंगची सोय करू आणि यासाठी मी सर्व लोकांनी आता एक आव्हान आणि विनंती करतो आहे की आपल्या जिल्हा परिषद शाळांमध्ये तुमचे जे मुला मुली आहे त्याला पाठवा, आपल्या बालकाला पाठवा आणि मी 100% तुम्हाला विश्वास देऊ शकतो की आमच्या शाळांमध्ये आपल्या जिल्हा परिषद शाळांमध्ये त्याला चांगल्या प्रकारचं शिक्षण मिळणार आहे। हे आम्ही एन्शोर करू, आमच्या जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग ते एन्शोर करतील। याच्या पुढे जाऊन आपण या महिन्यामध्ये एप्रिलचे शेवटच्या आठवड्यामध्ये एक शैक्षणिक मेळावे प्रत्येक गावामध्ये घेणार आहे। शैक्षणिक मेळाव्याचा उद्देश आहे की प्रत्येक गावामध्ये प्रत्येक कुटुंबाला हा माहिती असली पाहिजे की आदर्श शाळा उपक्रम काय आहे, त्याच्यामध्ये आपण कोणकोणत्या गोष्टीचा समावेश केला आहे। तर त्या शैक्षणिक मेळाव्यामध्ये तुम्ही सर्व लोक सहभाग द्यावा, शैक्षणिक मेळाव्यामध्ये येऊन भेटा आणि आपलं जे नियोजन काय आहे ते तुम्ही पाहा की ज्याच्यामुळे तुम्हाला माहिती मिळेल की आदर्श शाळा कार्यक्रम शेवटी काय आहे आणि त्याचे निकष काय आहे। त्याच्यासोबत आम्ही सर्व लोकांनी आणखीन एक विनंती करतो की आदर्श शाळा आणखीन यशस्वी करण्यासाठी तुम्ही तुमचा सहभाग द्यावा
लोकवर्गणीपासून तुम्ही त्याला मदत करू शकतो. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी. चालू ऊसाच्या गळीत हंगामामध्ये गाळपास गेलेल्या ऊसाचा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना किंवा पूर्वसंमती न घेता मायनर इरिगेशनचा दंड ऊस बिलातून साखर कारखानदारांनी कपात केलेला आहे. एकतर सांगली जिल्ह्यातील अपवाद वगळता बाकीच्या कारखान्यांनी एकरकमी FRP दिली नाही, त्यामुळे शेतकऱ्यांचे पीक कर्ज सुद्धा भागलेले नाही. त्यातच मार्च एंडमुळे बँका व पतसंस्था शेतकऱ्यांच्या दारात ठाण मांडून आहेत. त्यातच भरीसभर म्हणून वसगडे, भिलवडी, अंकलखोप, ब्रह्मनाळ परिसरातील शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून कारखानदारांनी खास करून दत्त इंडियाने चालवण्यास घेतलेला वसंतदादा साखर कारखान्याने मनमानी पद्धतीने शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून लाखोंच्या रकमा वसूल केल्या आहेत. त्याच्या पावत्या सुद्धा इरिगेशन विभागाने शेतकऱ्यांना दिलेल्या नाहीत. जर कारखान्यामार्फतच वसुली होणार असेल तर सदरचा मायनर इरिगेशन विभाग शासनाने बंद करून विनाकारण सर्वसामान्य जनतेच्या पैशाचा अपव्यय व भुर्दंड टाळावा, असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते संदीप राजोबा यांनी केलेला आहे. चालू ऊसाच्या गळीत हंगामात गाळप झालेल्या शेतकऱ्याच्या ऊस बिलातून सक्तीने मायनर इरिगेशनचे बाकी दंड हे कारखानदार वसूल करत आहेत. खऱ्या अर्थानं सांगली जिल्ह्यातील अपवाद वगळता कुठल्याच कारखान्याने एक रकमी FRP दिलेली नाही. त्यामुळे पीक कर्ज सुद्धा शेतकऱ्यांचं भागलेलं नाही. त्यातच नुकताच झालेल्या मार्च एंडमुळे शेतकरी अगदी प्रपंचाचा मेळ घालताना मेटाकुटीच येत आहे. तरी या कारखानदारांनी इरिगेशन विभागाच्या सूचनेवरून कोणतीही पूर्वसूचना न देता किंवा पूर्वसंमती न घेता शेतकऱ्याच्या ऊस बिलातून ही रक्कम वसूल केली व ते वसूल केलेल्या पावत्या सुद्धा या शेतकऱ्यांना दिलेल्या नाहीत. म्हणजे आम्हाला नेमका प्रश्न पडलाय की ही वसुली जी केलेली आहे ही नेमकी कुणी घाशात गाठलेली आहे. खरं बघायला गेलं तर यांना कोणताही अधिकार नाही शेतकऱ्याच्या बिलातून हे आमच्या संमतीशिवाय खरेदी करणं. हे मायनर इरिगेशनचे जे कर्मचारी हे खुर्चीमध्ये बसतात व तिथूनच आकारण्या करत असतात. तसं बघायला गेलं तर प्रत्यक्ष प्लॉटवर जाऊन वसुली करणं व पीक पाणी पाण्याचं काम असतं. परंतु चिरीमिरी घेऊन ऑफिसमध्ये फॅन खाली बसूनच आकारण्या करतात आणि शेतकरी सुद्धा याच भ्रमात असतो की सदर कर्मचाऱ्याने माझी वसुली लावलेली नाही किंवा वसुली माझी कमी केलेली आहे. परंतु तसं काही न होता हे ज्यावेळी कर्मचाऱ्यांची 3 वर्षांनी बदली होती त्यावेळी त्या ठिकाणी नवीन कामास येणारा कर्मचारी मागील 3 वर्षाची असलेली बाकी त्या शेतकऱ्याला वसुलीची नोटीस पाठवून दिली जाते. तरी मला शेतकऱ्यांना विनंती आहे की पावत्या घेतल्याशिवाय तुम्ही या विभागाशी कोणताही व्यवहार करू नये आणि जर या कारखानदाराने आमच्या शेतकऱ्यांच्या बिलातून वसूल केलेले पैसे देणार नाहीत, खास करून वसंतदादा कारखाना जो दत्त इंडियाने चालवायला घेतलेला आहे या कारखान्याने आमच्या शेतकऱ्यांच्या बिलातून पैसे वसूल केले. ज्यावेळी आम्ही त्या कारखान्याच्या संबंधित विभागात विचारले असता अमर शिंदे नामक माणसाने आम्हाला उडवाउडीची उत्तरं दिलेली आहेत. तसेच तुमची ऐकून घ्यायची मनस्थिती नाही असं आमच्या कार्यकर्त्यांना तो बोलतो. मला यांना सांगायचंय जोपर्यंत तुम्ही आम्हाला आमच्या शेतकऱ्यांचे पैसे वसूल करून देणार नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला स्वस्त बसून देणार नाही. आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना तुमच्या ऑफिसमध्ये ठिय्या आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. त्याच वेळी आमचं आंदोलन बंद होईल ज्यावेळी तुम्ही आमचे पैसे द्या. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी. लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि क्रिटिकल केअर सेंटरच्या सर्व अत्याधुनिक सुविधा आणि 24 तास अत्यावश्यक सेवा, प्रत्येक रुग्णास आश्वासक उपचार. इथं आहेत सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. डॉक्टर सचिन आणि नैनिशा सांगरुळकर यांचं लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, पेठ सांगली रोड, इस्लामपूर. फोन नंबर 0234 222 5755. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या मार्फत
मोफत एंजिओप्लास्टी आणि बायपास, तुमच्यासाठी हृदय आणि हृदयासाठी काय पण. इको आणि एंजिओग्राफी केवळ 2500 मध्ये. महाराष्ट्र कर्नाटकातील सर्व नागरिकांसाठी प्रत्येक महिन्याच्या अखेरचे 10 दिवस. डॉक्टर रविकांत पाटील आणि डॉक्टर तुषार धोपाडे यांचे सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील आणि आरोग्य कर्नाटका या योजनेअंतर्गत कर्नाटकातील पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांसाठी वरील सुविधांचा लाभ घेण्यास आवश्यक कागदपत्र: आधार कार्ड, मतदान कार्ड आणि रेशन कार्ड. नाव नोंदणी आवश्यक. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0233 22 12 728 आणि माहितीसाठी मोबाईल नंबर 84 591 46 063 93 730 08 973. आमचा पत्ता सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, चंदनवाडी, सांगली मिरज रोड, SMK कॉर्पोरेशन, मिरज. HP भुरके ज्वेलर्स का डिस्काउंट शुरू हो गया. बिल्वर पटली नेकलेस का वादा तुमने है किया, नहीं तो रुठ जाओगी. नहीं नहीं माइक चल जाओगी. नहीं नहीं तो जाओ जाके ऑफर क्या है देखो जी जरा. क्या लेके आई बता दो ये सजना. 20% डिस्काउंट में ये लाया हूँ मैं कंगना. रानी हार दिलाओगे. हाँ जी हाँ जी हाँ. शाही हार दिलाओगे. हाँ जी हाँ. नेकलेस भी मुफ्त है लेके आए तो जरा. चला HP भुरके ज्वेलर्स मध्ये चला. कोणत्याही 1 आणि 2 ग्रॅमच्या दागिन्यावर नेकलेस फ्री किंवा 20% भव्य सूट. नवरात्री, दसरा आणि दिवाळी निमित्त नवरंगी नवरात्रोत्सव आणि दीपोत्सव 2021 या निमित्तानं दणदणीत ऑफर. बिल्वर, पाटली, नेकलेस, मंगळसूत्र, राणीहार, लॉंग हार, तासमण्यांची माळ, तसंच शाही हार, अमेरिकन डायमंड सेट्स, अँटिक सेट, कंगन, मोहनमाळ, अष्टपैलू मणिमाळ, नवग्रहांचे अस्सल खडेही उपलब्ध. चोख सोन्या चांदीचे हॉलमार्किंग दागिने सुद्धा उपलब्ध. मेसर्स HP भुरके गोल्डस्मिथ अँड ज्वेलर्स, शनिवार पेठ, सराफकट्टा, मिरज. मोबाईल 98 900 47 696. नमस्कार, आपण पाहताय SBN मराठी. मी आपल्यासोबत वैष्णवी भस्मे. एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर. हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. INS विक्रांत निधीत घोटाळा. संजय राऊतांचा सोमय्यांवर देशद्रोहाचा आरोप. सातत्याने भ्रष्टाचाराचे आरोप करणारे किरीट सोमय्या अडचणीत सापडण्याची शक्यता. शरद पवारांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट. संजय राऊतांविरोधात कारवाईची गरज काय? राऊतांवर अन्याय झाल्याची पवारांची मोदींकडे तक्रार. मृत बाळ जन्माला आले आणि बालविवाहाचे बिंग फुटले. बालविवाह केल्याप्रकरणी पतीसह 5 जणांना अटक. आटपाडी पोलीस स्टेशनची कारवाई. संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी 15 एप्रिलपर्यंत कामावर रुजू व्हावं, हायकोर्टाचा अल्टिमेटम. तर कामावरून काढून न टाकण्याचं राज्य सरकारला आवाहन. कोल्हापूर उत्तरच्या नेत्यांना उत्तर सापडेना. मतदारांच्या भूमिकेमुळे संभ्रमावस्था. SBN मराठीचे प्रतिनिधी सचिन चव्हाण यांचा स्पेशल रिपोर्ट. मिरज तालुक्यात वादळी पावसाचा धुमाकूळ. वाऱ्याने फर्निचर कारखान्याचे शेड उडून 25 लाखांचे नुकसान. घरांचे पत्रे उडून गेल्याने संसार पडले उघड्यावर. महाविकास आघाडी सरकारची दुटप्पी भूमिका. प्रवीण दरेकर यांना नोटीस तेव्हा सत्यमेव जयते आणि आपल्यावर वेळ आली असत्यमेव जयते. आमदार सुधीर मुनगंटीवार. नख कापून
शहीद होण्याचा काहींचा प्रयत्न, संजय राऊतांच्या आरोपांवर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. ईडी जिसकी मम्मी है वो सरकार निकम्मी है. काँग्रेस कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदेंनी दिला केंद्र सरकार विरुद्ध नारा. राज्यात एकीकडे उन्हाचा तडाखा तर दुसरीकडे अवकाळीने झोडपलं. शेतकऱ्यांच्या तोंडाचा घास हिरावला. हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा.